नमस्कार, मी भानुदास महानूर. आजच्या 13व्या दृकचित्र साहित्य चर्चा आपणा सर्व साहित्यिकांचं आणि साहित्यप्रेमींचं हार्दिक स्वागत करतो. खरं तर वाचकपीठ आयोजित हा जो कविता संग्रहावर चर्चा करण्याचा कार्यक्रम आपण इथे आयोजित करतो त्याला बघता एक वर्ष कंप्लीट झालं आणि आजचा आपला कार्यक्रम जो आहे तो दुसऱ्या वर्षातला पहिला कार्यक्रम आहे. आपण सर्व जाणताच की या उपक्रमाअंतर्गत आपण प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या रविवारी एका कवीच्या कविता संग्रहावर या दृकचित्र साहित्य चर्चेच्या द्वारे त्या कवींचं स्वतःचं मनोगत आणि इतर मान्यवरांचे त्या कविता संग्रहावरील विचार इथे आपण सादर करत असतो. तर आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण जो कविता संग्रह निवडलेला आहे तो आहे आता अटळ आहे आणि कवी आहेत रामदास खरे. तर आजच्या या कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वागत आणि करण्यासाठी मी आमंत्रित करतो कवयित्री माधुरी चौधरी. येत आहेत कवयित्री माधुरी चौधरी. नमस्कार. वाचकपीठच्या 13व्या साहित्य चर्चेमध्ये मी माधुरी चौधरी आपणा सर्वांचं स्वागत करतो. आज आपण प्रसिद्ध कवी रामदास खरे यांच्या आता अटळ आहे ह्या काव्य संग्रहावरती चर्चा करणार आहोत. त्यासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले ज्येष्ठ लेखिका माननीय प्रतिभाताई सराफ, प्रमुख वक्ते कवयित्री व लेखिका प्राध्यापिका सुजाता राऊत व साहित्यिक माननीय पांडुरंगजी सुतार या सर्वांनी वेळात वेळ काढून आपल्या वाचकपीठाला वेळ दिला त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे आणि त्यांचं शब्दसंग्रहाने मी इथं स्वागत करते. आजचे आपले कविमित्र माननीय कवी रामदास खरे, वाचकपीठचे भोसले सर, भास्कर निर्मळ सर व उपस्थित सर्व सदस्यांचे मी मनापासून शब्दसंग्रहाने स्वागत करते. मित्रांनो, आजपर्यंत आपण ह्या वाचकपीठावरती जवळजवळ 12 पुस्तकांवरती चर्चा घडवून आणली. माझ्या हयातीचा दाखला, मुक्काम ICU कोविड वार्ड, कवीने पिंजून घ्यावा भवताल, जगणं विकणाऱ्या माणसांच्या कविता, अशा अनेक एकाहून एक कविता संग्रहांवरती आपण इथे चर्चा केली. काव्य संग्रहावर गंभीर व गहन व अभ्यासपूर्ण चर्चा व्हावी, कविता मनात भरावी या उद्देशाने माननीय भोसले सर व भास्कर निर्मळ सर यांच्या प्रयत्नांनी सुरू केलेले हे चर्चासत्र व्यासपीठ आज अनेक कवींना व रसिकांना जोडून ठेवण्यास यशस्वी होत आहे. बाहेर असलेल्या गंभीर वातावरणामध्ये असे साहित्यिक चर्चासत्र घडवून आणणे, असे उपक्रम घडवून आणणे आपल्या साहित्यासाठी उपयुक्त व पोषक ठरत आहे. दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी होणाऱ्या ह्या चर्चासत्रात झालेल्या चर्चा साहित्यासाठी पोषक तर असतातच, पण श्रोत्यांसाठीही ज्ञानाचा खजिना असतो. प्रत्येक वेळी वेगवेगळे साहित्यिक बोलावून आपण काव्य संग्रहावरती चर्चा करून आणतो. आजची ही आता अटळ या पुस्तकावरील चर्चा ही अशीच रंगणार आहे यात वाद नाही. पुनश्च एकदा आपल्या सर्व आमंत्रित पाहुण्यांचे, जुडलेल्या सर्व साहित्यिकांचे स्वागत करते आणि माझे स्वागत आणि प्रास्ताविक थांबवते. धन्यवाद. धन्यवाद. खूपच छान. थोडक्यात आजच्या या कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक कवयित्री माधुरी चौधरी यांनी केलेलं आहे. या क्रमातील कविता संग्रहाकडे वळण्यापूर्वी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि विविध मान्यवर तसेच आजचे कवी यांची ओळख करून देणे गरजेचं आहे आणि मी आमंत्रित करतो कवी प्राध्यापक डॉक्टर चव्हाण यांना. आपल्या समोर येत आहेत कवी नमस्कार शंकर चव्हाण. सर्वप्रथम मी प्राचार्य साहेब चंद्रकांत भोसले, निर्मळ सर वगैरे या सगळ्या मंडळींचे आभार मानेल ते यासाठी की आत्ताच्या या काळामध्ये साहित्यिक कार्यक्रमाचे सर्व दार बंद असताना वाचकपीठ सारखी एक वेगळं
विचारपीठ आपल्या सर्वांना निर्माण करून दिलं. त्यामुळे रसिक श्रोत्यापर्यंत आपल्या प्रत्येक कवीला जाता येतंय आणि अजूनही अनेक कवींच्या कवितांवर चर्चा होण्याची पुढे चालूच राहणार आहे. त्यामुळे प्रथमतः या सगळ्यांचे मी आभार मानतो. आणि आजचे आपले प्रसिद्ध कवी माननीय रामदास खरे यांचा परिचय मी करून देत आहे. कवी रामदास खरे हे वाणिज्य शाखेचे पदवीधर आहेत. मला 5 मिनिट असा वेळ आहे, पण सगळ्यांचा परिचय अत्यंत विस्तृत असा आहे आणि तो मी करणार आहे. पण जर टायमिंग मध्ये नाही बसलो तर ज्या परिचयाच्या वेळेला थोडं जर काटछाट करता आली तर मला क्षमा करावी. आजच्या या कार्यक्रमात सर्व उपस्थितांचे मी स्वागत करतो, आभार मानतो आणि परिचयाला मी सुरुवात करतो. प्रसिद्ध कवी माननीय रामदास खरे हे वाणिज्य शाखेचे पदवीधर आहेत. त्यांनी 30 वर्ष बँकिंग क्षेत्रात काम केलेले आहे. 1917ला त्यांनी सेवानिवृत्ती घेतलेली आहे. लेखनाबरोबर त्यांनी चित्रकला, फोटोग्राफी, संगीत, दुर्ग भ्रमंती इत्यादी छंद त्यांनी जोपासलेले आहेत. खूप मोठा अनुभव आहे त्यांचा. विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींची दुर्मिळ अशी 350 हस्ताक्षर पत्रे त्यांच्या संग्रहात आहेत. जून 2018 मध्ये सरांचे आर्ट प्रिव्हिलेज ठाणे येथे पहिले सोलो प्रिंटिंग प्रदर्शन भरलेले आहे. त्याला खूप चांगला प्रतिसादही मिळालेला आहे. त्यांनी विविध पुस्तकाची नियतकालिकांची मुखपृष्ठे केलेली आहेत, रेखाटलेली आहेत. आता मी सरांच्या प्रकाशित साहित्यांकडे येतो. कविता संग्रह स्पंदन 1984 ला प्रकाशित झालेला आहे. जीर्ण देवारा 2004 ला, सिटी स्कॅन 2015 ला, आता अटळ आहे 2021 ला आणि इतर साहित्यामध्ये त्यांचं संकीर्ण केलिडोस्कोप लेख संग्रह आहे 2017 ला प्रसिद्ध झालेला आहे. पत्रसंवाद लेख संग्रह 2018 ला, चरित्र लेखन प्रभो शिवाजी राजा 2018 ला आहे. शूर आम्ही सरदार 2019. आगामी पुस्तके आहेत त्यांची मनकर्णिका, राणी लक्ष्मीबाई, स्मरण महाराष्ट्राचे, निमित्त भटकंतीचे, भारतीय संगीत वाद्य, आशे घडले गांधीजी, एकूण 3 भाग त्यांनी त्यांच्या समोर आहेत. सदर लेखन केलेलं आहे सरांनी. लोकसत्ता, गावकरी, लोकमत, महाराष्ट्र, दिनमान या वृत्तपत्रामध्ये त्यांनी सदर चालवलेलं आहे. त्याला प्रतिसाद चांगला मिळालेला आहे. आणि सरांना लाभलेले पुरस्कार आपण सर्वजण बघूयात. अंकुर वाङ्मय पुरस्कार 2004 ला, शिवांजली साहित्य गौरव पुरस्कार जुन्नर 2016 ला, कोकण मराठी साहित्य परिषद कल्याण शाखा, अक्षर मंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठान अक्षरगंध पुरस्कार 2019 ला आणि विविध ठिकाणी संपन्न झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सरांनी कविता सादरीकरण केलेलं आहे. त्याचबरोबर आकाशवाणी मुंबई येथेही कविता वाचन, कथा वाचन, त्यांचे कथाकथन झालेलं आहे. यानंतर आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा थोर साहित्यिक, कवयित्री, विचारवंत यांचा परिचय प्राध्यापक प्रतिभा प्रवीण सराफ यांचं शिक्षण MSc भौतिकशास्त्र, B.Ed विज्ञान. त्यांचा व्यवसाय व्याख्याती म्हणून त्या भौतिकशास्त्र मुंबई येथे कार्यरत आहेत. मॅडमची प्रकाशित पुस्तके पुढील प्रमाणे आहेत. मात्र एक नाही, काव्यसंग्रह 2003, मातीत पूर्णत्वाने रुजण्यापूर्वी काव्यसंग्रह 2010, दुःख माझे कोवळे गझल संग्रह आहे. माझा कुणीतरी ललित लेख संग्रह 2014, सलग 5 दिवस कथा संग्रह 2014 आणि मॅडमची कादंबरी आहे कादंबरी 2017,
आणि संवाद व्यक्तिचित्रणे आहेत 2018ला प्रकाशित. मॅडमला मिळालेले पुरस्कार आहे मुंबई मराठी साहित्य संघाचा आश्वासक साहित्यिक पुरस्कार, मुंबई वृत्तपत्र लेखक संघाचा वृत्तपत्र लेखन विशेष उल्लेखनीय पुरस्कार, कथा कविता लेख पुस्तके यांना सुमारे एकूण 47 पुरस्कार मॅडमना मिळालेले आहेत. मॅडम यांनी भूषवलेली पदे: मुंबई मराठी साहित्य संघाची नियामक मंडळ त्या सदस्य आहेत, कोकण मराठी साहित्य परिषद व अनेक संस्थांमध्ये त्यांनी अध्यक्षपद, प्रमुख पाहुणे आणि सूत्रसंचालन इत्यादी पदे भूषवलेली आहेत. आंतरशालेय आणि आंतर महाविद्यालयीन विज्ञान काव्य स्पर्धा इत्यादी आयोजन केलेले आहे व परीक्षक म्हणून कामही केलेले आहे. विविध विषयावर व्याख्याने, परिसंवाद, चर्चासत्रे, कार्यशाळा इत्यादी मध्ये मॅडमने सक्रिय सहभाग घेतलेला आहे. साहित्य विषयक इतर उपक्रम: मॅडमने आकाशवाणी दूरदर्शनवर कार्यक्रम सादर केलेले आहेत. अखिल भारतीय साहित्य संमेलनात सहभाग घेतलेला आहे. मी प्रतिभा माझी प्रतिभा हा स्वरचित कवितावर आधारित 1 तासाचा मॅडमचा कार्यक्रम आहे, त्या सादर करतात. मॅजेस्टिकच्या ललित या अंकात दृष्टिक्षेप हे सदर चालू आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळावर त्यांची नियुक्ती झालेली आहे. मॅडमची आगामी प्रकाशने आहेत निवडक गझलांची ध्वनिमुद्रिका आणि विशेष म्हणजे याचं संगीतकार हे यशवंत देव आहेत. कथा संग्रह आहे अनाकलनीय, कविता संग्रह अस्तित्व, मिठू मिठू हे बाल संग्रह आहे 2021 आणि उल्लेखनीय कार्य म्हणजे गझल बंधात अभ्यास चालू आहे. प्राध्यापक प्रतिभा प्रवीण सराफ मॅडमचा पत्ता आहे त्या गोवंडी स्टेशन रोड, देवनार, मुंबई येथे राहतात. मोबाईल नंबर त्यांचा आपल्याला मिळू शकतो. आपल्या प्रमुख वक्त्यांमधले पहिले प्रमुख वक्ते आहेत प्राध्यापक सुजाता राऊत. कवयित्री आहेत, लेखिका आहेत, विचारवंत आहेत. प्राध्यापक सुजाता राऊत मुंबई येथे वास्तव्यास आहेत. सुजाता राऊत मॅडम बँड्रा येथे अध्यापन क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या काही कथा, कविता, मासिके आणि वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या आहेत. रॉब युंग यांच्या एक्स्ट्रा 1% या पुस्तकाचा प्रयत्न धरू यशपंत हा अनुवाद मॅडमने केला आहे. उगमाकडे जाताना हा त्यांचा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे. या कविता संग्रहाला 2 पुरस्कार मिळालेले आहेत मॅडमच्या. संध्या यादव यांच्या कवितांचा अनुवाद स्वतःपासूनच दुरावताना या नावाने कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे. आणि शेवटचे वक्ते आहेत, प्रमुख वक्ते आहेत थोर साहित्यिक विचारवंत ज्यांच्या कवितांचा समावेश, विशेष बाब म्हणजे ज्यांच्या कवितेचा समावेश हा जळगाव विद्यापीठामध्ये प्रथम वर्ष मराठी विषयामध्ये 6 कवितांचा समावेश झालेला आहे. त्यांचे नाव पांडुरंग कौतिक सुतार. जन्म 1 जून 1955, डोंगरगाव, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव. त्यांचं शिक्षण आहे BA इंग्रजी 1977ला ते BA इंग्रजी झालेले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण विकास विभागाअंतर्गत जिल्हा परिषद जळगावच्या सेवेत वरिष्ठ सहाय्यक कार्यालय अधीक्षक, कक्ष अधिकारी इत्यादी पदावर सरांनी यशस्वी काम केलेले आहे. तर 2013 मध्ये सेवानिवृत्त झालेले आहेत. सरांच्या कपाळावर कोरलेले कवितेचे जखमी सूर्य 1995ला हा कविता संग्रह आणि दगडी खांबाचे आकाश हा एक कविता संग्रह नोव्हेंबर 17ला प्रकाशित झालेला आहे. 1986 आणि 1987 चे दैनिक लोकमत आयोजित
राज्यस्तरीय युवक कवी संमेलनात रस्ते आणि दुष्काळ एक आलेख या कवितांना अनुक्रमे तृतीय आणि प्रथम पारितोषिक मिळालेले आहे. 1987 मध्ये शब्दवेध अनियतकालिकेने घेतलेल्या काव्य स्पर्धेत कपाळावर कोरलेले कवितेचे जखमी सूर्य या कवितेला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळालेले आहे. 2001 इंजिनियर्स वेलफेअर ग्रुप सोलापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय कविता लेखन स्पर्धेत बुद्ध झाल्यानंतर सिद्धार्थ या कवितेला द्वितीय पारितोषिक मिळालेले आहे. अशा इतरही अनेक राज्यस्तरीय कविता लेखन स्पर्धेत त्यांना पारितोषिक मिळालेले आहेत. मौज, हंस, शब्दवेध, वाघूर, युगांतर, कालनिर्णय, दिवाळी अंकात त्यांच्या कविता प्रकाशित झालेल्या आहेत. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मी अगोदर सांगितलं, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव या विद्यापीठाच्या प्रथम वर्ष कला मराठी अभ्यासक्रमात सरांच्या 6 कवितांचा समावेश झाला आहे 17-18 या सालामध्ये. त्यांच्या या 3 वर्षासाठी या कविता अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट असतील. त्या 6 कविता पुढील प्रमाणे आहेत. दुष्काळ एक आलेख, गुन्ह्या गोविंदाने, बैलगाडी, मी कबूल करतो की आता उजळलंय वाटतं, एखादे राष्ट्र बेचिराग होताना, आणि सध्या ते जयराम सोसायटी प्लॉट नंबर 4 भडगाव रोड, पाचोरा, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र राज्य इथे वास्तव्यात आहेत. मी पुढे आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो, आभार मानतो आणि परिचय हा विचारलेला आहे. आपण पुढची कारवाई सुरू कराल. धन्यवाद सर. चव्हाण सरांनी सर्व मान्यवरांचा अगदी यथोचित अशी ओळख करून दिलेली आहे. आणि यानंतर आज ज्या कविता संग्रहावर आपण चर्चा करणार आहोत त्या आता अटळ आहे या कविता संग्रहाचे कवी आदरणीय रामदास खरे यांना मी आमंत्रित करतोय त्यांचं मनोगत आणि 2 कवितांचं सादरीकरण करण्यासाठी. काय कवी रामदासजी खरे. नमस्कार. आवाज येतो सगळ्यांना? हॅलो, आवाज येतोय ना? सर येतोय, बोला. उत्तम ग्रंथांच्या सहवासात आणि उत्तम वाचनाने चांगला माणूस घडतो यावर माझी श्रद्धा आहे. उत्तम ग्रंथांच्या सहवासात उत्तम वाचनाने चांगला माणूस घडतो यावर माझी श्रद्धा आहे. वाचकपीठ ही गेल्या सप्टेंबर 2020 पासून वाचन संस्कृती जपणारी अहमदनगरमधील एक महत्त्वाची संस्था आणि एक प्लॅटफॉर्म त्यांनी आपल्याला सर्व वाचक आणि रसिकांना, लेखकांना दिलेला आहे. वाचकपीठचे संस्थापक भास्कर निर्मळ व चंद्रकांत भोसले आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मी अतिशय आभार मानतो की त्यांनी माझ्या पुस्तकाची निवड केली. त्याचप्रमाणे कवयित्री माधुरी चौधरी, डॉक्टर शंकर चव्हाण, भास्कर लगड, शर्मिला गोसावी, कवी भानुदास महानूर यांचे देखील मनापासून आभार. माझ्या संग्रहावरती आपले मौलिक विचार व्यक्त करणारे कवी पांडुरंग सुतार सर, कवयित्री सुजाता राऊत यांचेही मनापासून आभार मानतो. तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या सदस्या प्रतिभाताई सराफ यांचे मौलिक विचार ऐकण्यास तुमच्या इतक्याच मी देखील उत्सुक आहे. माझ्या कवितेवरती, कविता संग्रहावरती बोलण्यापेक्षा माझा लेखन प्रवास जो आहे तो मी थोडक्यात या निमित्ताने मी उलगडतो. की घरामध्ये तसं वाचनाचे कुठलेही संस्कार घरामध्ये नव्हते, तसे प्रकारचे वातावरण देखील नव्हते. परंतु शाळेतील शिक्षकांनी, कॉलेजच्या शिक्षकांनी वाचन संस्कृती म्हणजे काय, उत्तम ग्रंथ कसे वाचायचे, वेगळ्या वाचनाला कशी दिशा मिळावी याबद्दल मौलिक विचार, मौलिक मार्गदर्शन मला त्यावेळेला त्यांनी दिले. त्यामुळे मी त्या शिक्षकांमुळे मला वाचनाची गोडी, लेखनाची गोडी त्यांच्यामुळे लागली. 1984 मध्ये मी बँकेत लागलो. पदवी परीक्षा, वाणिज्य शाखेची पदवी परीक्षा पास झालो. आणि त्यानंतर मध्ये मला 4 तास मिळायचे, म्हणजे सकाळची ड्युटी आणि संध्याकाळची ड्युटी, त्याच्यामध्ये 4 तास असायचे. ते 4 तास मी माझ्या लायब्ररीमध्ये
बँकेच्या लायब्ररीमध्ये, अन्य ठिकाणच्या लायब्ररीमध्ये, तिथे जवळपास असलेल्या लायब्ररीमध्ये मी बसायचो. तिथे मी मनसोक्त पुस्तकं वाचायचो. कॉलेजच्या लायब्ररीमध्ये देखील माझं वाचनावरती प्रेम माझं वाढतच होतं. याच काळामध्ये साधारण 84-85 सालामध्ये नादो मानोर कविवर्य नादो मानोर यांचे हे वाचनात आले. म्हणजे रानातला कविता नावाचं पुस्तक, त्यांचा कविता संग्रह वाचनात आल्यानंतर मी इतकं प्रभावित झालो होतो की पहिल्या माझ्या कवितांवरती नादो मानोरांचे संस्कार होते. ते कधी कधी आपल्या वाचनावरती, आपल्या लेखनावरती अशा कवींचे संस्कार होणे अपरिहार्य असते. नंतर आपल्याला त्याच्यातून आपली स्वतंत्र वाट आपल्याला सापडते. म्हणजे रानभर चांदण, रुपयाचं गोंधण, सावल्या प्रीतीत सहज मस्तीत, अंगभर शृंगार, डोळ्यात अंगार, चांदरात सरेना, दिवंगात मावेना, अशासारखी कविता माझ्याकडून लिहून झाली. आणि त्याच्यानंतर माझं संपूर्ण वास्तव्य मुंबई ठाणे विभागामध्ये असल्यामुळे राजकीय सामाजिक स्थित्यंतरे माझ्या नजरेसमोर घडत होती. बॉम्बस्फोट, दंगली याचे सगळे ओरखाडे जे होते ते माझ्या मनावरती कुठेतरी नकळत उमटत होते. आणि निसर्ग कवितेपासून मी थोडासा बाजूला झालो आणि राजकीय आणि सामाजिक कवितेवरती माझं जास्त कॉन्सन्ट्रेशन चालू झालं. त्याच्यामध्ये महात्म्यांचे पुतळे पुण्यतिथीला सजतात, एरवी चौकात अंग चोरून कावळ्यांचा प्रसाद खातात सारखी कविता माझ्याकडून लिहून झाली. 1994 मध्ये माझा पहिला कविता संग्रह प्रकाशित झाला, स्पंदन. याच्यामध्ये तुम्हाला अनेक निसर्ग कविता तुम्हाला तिथे दिसू शकतील. त्याच्याबरोबर सामाजिक आणि राजकीय स्थित्यंतराच्या देखील कविता आहेत. शांताबाई शेळक्यांचं मला इथे वाचक पीठाच्या समोर मला एक त्यांचं निवेदन ते मी कधी विसरू शकणार नाही. त्या म्हणाले की कविता म्हणजे काय, नेमकं काय, तर परमेश्वर चिंतनाकडे जाणारी कविता असते. म्हणजे एखाद्या परमेश्वराचं आपल्याला रूप, परमेश्वर कुठे दिसतो, कुठे असतो, कुठे राहतो, कुठे आपल्याला त्याचं रूप कसं असतं हे निश्चितपणे आत्तापर्यंत कोणी सांगू शकलं नाही. त्याचप्रमाणे कविता म्हणजे नेमकी काय, कवितेचं रूप काय, कविता म्हणजे येते कुठून, कशी स्फुरते, याच्याबद्दल देखील अद्यापर्यंत कुठल्या समीक्षकाला, कवीला सांगता आलेलं नाही. त्यामुळे कविता म्हणजे परमेश्वर चिंतनाकडे जाणारं एक त्याचा रस्ता आहे, त्याचं रूप आहे, असं मला प्रकर्षाने जाणवतं. 2004 मध्ये जीर्ण देवरा हा सामाजिक आणि राजकीय याच्यावरती भाष्य करणारा कविता संग्रह प्रकाशित झाला. त्याच्यामध्ये नातेसंबंधांवरच्या कविता होत्या. आणि त्याच्यानंतरचा 2015 मध्ये म्हणजे साधारण 11 वर्षानंतर सिटी स्कॅन हा संग्रह प्रकाशित झाला. सिटी स्कॅन म्हणजे आपल्याला वाटतं की फक्त मानवी शरीराचंच सिटी स्कॅन असतं, तर तसं नसतं. ते एखाद्या शहराचं देखील सिटी स्कॅन असू शकतं. शहरामध्ये सामाजिक, राजकीय वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडत असतात. त्याच्यावरती भाष्य करणाऱ्या या 25 कविता होत्या. त्याच्यावरती ललितमध्ये, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता अनेक ठिकाणी त्याची दखल घेतली. 2015 नंतर माझे वेगवेगळ्या 2-2 वर्षाच्या गॅपमध्ये पत्रसंवादू आणि कॅलेडोस्कोप ही लेखसंग्रह प्रकाशित झाले. याच्यामध्ये एखाद्या लेखकाचा प्रवास, एखाद्या कवीचा प्रवास, संपूर्ण जीवन प्रवास, याची ग्रंथसंपदा हे मी शब्दरूप करण्याचा प्रयत्न केला. याच्यामध्ये मी कवितेपासून थोडासा दूर गेलो होतो. या 2015 ते 2017 पर्यंत, 18 पर्यंत कवितेपासून मी पूर्ण दूर गेलो होतो. त्याच्यामध्ये प्रभू शिवाजी राजा, शूरमी सरदार याचे देखील लेखन झालेले आहे. आणि अशाच वेळेला गीतेश शिंदे आमचा एक तरुण कवी मित्र, आताचा महत्वाचा पिढीतला कवी आहे. आणि त्याचप्रमाणे सुजात राऊत ज्या माझ्या संग्रहावरती बोलणार आहेत, त्या म्हणाले की तुम्ही आता कवितेपासून थोडे दूर गेलेलं आम्हाला वाटतंय. एखादा कविता संग्रह यावा अशी आमची सर्वांची इच्छा आहे. तर लॉकडाऊनचा काळ म्हणजे मार्च 2020च्या नंतर आपण सगळेच बंदिस्त झालो घरामध्ये. वेगवेगळ्या प्रकारच्या बंधनं आपल्यावरती, शासकीय बंधनं लादली गेली. आणि याच काळामध्ये माझ्या 4थ्या कविता संग्रहाचं म्हणजे आता अटळ आहे या कविता संग्रहाची बांधणी मी करू लागलो. वेगवेगळ्या नियतकालिकात, वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये कविता जमत होत्या, त्या सगळ्या मी एकत्रित केल्या, संकलित केल्या, त्याच्यावरती संपादनकाचे संस्कार केले. आणि तो संग्रह आत्ता 30 जानेवारी 2021ला प्रकाशित झाला. त्या संग्रहाला अनेक वाचक रसिकांचे, समीक्षकांचे, वृत्तपत्रातून त्याच्यावरती अनेक ठिकाणी त्याच्यावरती टिप्पणी येत आहे, त्याच्यावरती समीक्षा होत आहे. ह्या 1.5 वर्षाच्या काळामध्ये, कोरोनाच्या काळामध्ये म्हणजे कोरोना पूर्व काळ
आणि करोना नंतरचा काळ असा निर्माण झाली आहे. त्या करोना काळाचे देखील काही निरीक्षणं मी या संग्रहामध्ये टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मला 8 मिनिटं दिलेली आहेत, त्याच्यात जवळजवळ 4 मिनिटं झालेली आहेत. उर्वरित पुढच्या 4 मिनिटांमध्ये 2 कविता मी आता अटळ आहे या पुस्तकातल्या 2 कविता मी वाचणार आहे. पहिली कविता आहे वाचन संस्कृती, म्हणजेच पुस्तकावरची कविता आहे. पुस्तकं ठेवू नयेत कडेकोट बंदोबस्तात. पुस्तकं ठेवू नयेत कडेकोट बंदोबस्तात, कडी कुलपात सुरक्षित. कृपया पुस्तकांना हाताळू नये. कृपया पुस्तकांना हाताळू नये यासारखे नामफलक देखील ठेवू नयेत पुढे. त्याने घुसमटतो पुस्तकाचा जीव. कारण त्यांनाही असतात भावना, चेतना, संवेदना. त्यांनाही असते आस स्पर्शाची, मायेची, प्रेमाची, अगदी माणसांसारखी. पुस्तकांना मुक्तपणे विरू द्यावे, हातांच्या पंखांवर अलगद. त्यातील एकेका पानाला घडू दे स्पर्श जाणीवांचा, अनुभूतीचा. त्यातील एकेका पानाला घडू दे स्पर्श जाणीवांचा, अनुभूतीचा. त्यातून पाझरलेल्या प्रकाशाचे अक्षरे दूर दूर पसरू देत. त्यातून पाझरलेल्या प्रकाशाचे अक्षरे दूर दूर पसरू देत. अज्ञानाचे मेघ भेदून क्षितिजावरती प्रखर उजळू दे ग्रंथातील ज्ञानाचा तेजोनिधी. पुस्तकं ठेवू नयेत कडेकोट बंदोबस्तात. पुस्तके ठेवू नयेत कडेकोट बंदोबस्तात, नाहीतर त्यांना वाळवी लागते आपल्यातील अज्ञानाची. नाहीतर त्यांना वाळवी लागते आपल्यातील अज्ञानाची. आणि दुसरी कविता आहे प्रारंभ करतो. दिवसभराच्या ब्रेकिंग न्यूजच्या वणव्यात होरपळलेलं माझं शहर. दिवसभरच्या ब्रेकिंग न्यूजच्या वणव्यात होरपळलेलं माझं शहर तिन्ही सांजेस अगदी थकून जातं. सावल्यांच्या वैजणीला शोधू लागतं एक निवारा. निस्तेज निर्मनुष्य रस्ते, पांढऱ्या फटक पडलेल्या इमारती, विधवेसारख्या एकाकी निराधार. पांढऱ्या फटक पडलेल्या इमारती, विधव्यासारख्या एकाकी निराधार. माझ्या खिडकीबाहेर थिजून गेलेल्या हायवेवरून, माझ्या खिडकीबाहेर थिजून गेलेल्या हायवेवरून काळोख्या शांततेला चिरीत एक आवाज आरपार जातो सायरनचा. शहराच्या अभेद्य तटबंदी भेदून दबक्या पावलांनी कोणीतरी शिरकाव करतंय हे अगदी नक्की. शहराच्या अभेद्य तटबंदी भेदून दबक्या पावलांनी कोणीतरी शिरकाव करतंय हे अगदी नक्की. यथावकाश तो नाक्यावर, यथावकाश तो नाक्यावर, गल्ली बोळात, सोसायटीच्या गेटपाशी वाट बघतोय अमृताप्रमाणे. माझ्या सर्वांगात लपलेलं शहर, माझ्या सर्वांगात लपलेले शहर मुकाटपणे होते स्वाधीन त्याच्या. प्रखर किरणांची वाट बघणं इतकंच आपल्या हाती. प्रखर किरणांची वाट बघणं इतकंच आपल्या हाती. स्वतःची समजूत काढून मी घट्ट लावून घेतो डोळ्यांची खिडकी. स्वतःची समजूत काढून मी घट्ट लावून घेतो डोळ्यांची खिडकी. धन्यवाद. पुन्हा एकदा वाचक पीठ आणि त्यांचे संपूर्ण संयोजक, त्यांची संपूर्ण टीम, आजचे जे मान्यवर जे माझ्या पुस्तकावरती बोलणार आहेत, आणि जे अध्यक्षा मॅडम आहेत सर प्रतिभा सराफ मॅडम, या सगळ्यांना मनापासून मी आभार मानतो सगळ्यांचे. आणि पुढील कार्यक्रमासाठी मी माझा माईक संयोजकाकडे पुन्हा सुपूर्द करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. खूपच छान शब्दांमध्ये आणि स्वतःचा जो अनुभव आहे कवितेच्या संदर्भातला आणि एकंदरीतच कवी म्हणून आतापर्यंत त्यांचा झालेला प्रवास, मुळात बँकिंग क्षेत्रामध्ये असताना कवी किंवा साहित्य बाब थोडीशी वेगळी वाटते. परंतु आपण जर सरांचा इतिहास बघितला किंवा त्यांची माहिती बघितली तर आपल्या लक्षात येईल की रामदासजी फक्त कवीच नाहीत तर ते एक चित्रकारही आहेत. आणि मला असं वाटतं की कवी हा संवेदनशील असतो, पण चित्रकार कवी हा जास्त संवेदनशील असतो.
आणि म्हणून आपण यांच्या कविता जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला निश्चितपणे लक्षात येतं की याच्यामध्ये संवेदना एवढी जास्त प्रमाणात आपल्याला उपलब्ध आहे. आपल्या आयुष्यातली जी प्रसंग आहेत ते एवढ्या बारकाईने त्यांनी मांडलेले आहेत आणि त्या सगळ्यांचा उल्लेख त्यांच्या 2 कवितांमधून आला. रामदासजी पुन्हा एकदा आपले. यानंतर आपण इतर कवींना सरांच्या काव्यसंग्रहाविषयी काय वाटतं, त्यांच्या कवितांविषयी काय वाटतं, कवितांवर त्यांचे विचार काय आहेत याच्याबद्दल जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी मी आमंत्रित करतो कवी भास्कर दादा लगड यांना. समोर येत आहे कवी भास्कर दादा लगड. भास्कर दादा आहेत ना? हॅलो हॅलो. हा आवाज येतो ना? हो येतोय येतोय येतोय. बोला आवाज येतोय. बोला बोला. नमस्कार सगळ्यांना. आज रामदास खरे यांच्या पुस्तकाच्या संदर्भातून आपण सगळे बोलतो आहोत आणि या निमित्ताने सगळे एकत्र आलेलो आहेत. आनंद वाटतोय. माननीय खराजी साहेब यांना नमस्कार. ताई सराफताई शब्दपुडी अर्थात शब्द फुले या पण या मुख्य कार्यक्रमाला आहे. त्यांचा मी मनपूर्वक आभार आणि अभिनंदन शुभेच्छा करतो. आज खरे साहेबांच्या या पुस्तका संदर्भातून जे आपण बोलतो थोडंफार ते 2-1 मिनिटामध्ये आपण बोलत आहोत. काय त्यांचं पुस्तकाचं कावळे 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 माणसं कावळे ते कावळे असे असल्यामुळे त्यांनी या कावळे या कवितेचे या संदर्भातून संपूर्ण मांडलेले काय दिसतं काय नाही माणसाला दिसतं तर कावळ्याला एका महिन्याची पण दिसू शकतं हे त्यांनी सांगितलेले आहे. आणि पुस्तक झाकून ठेवायचे नसते, ते उघडून ठेवायचे असतात. त्या प्रत्येक पुस्तकाला हवा लागली पाहिजे, तसंच मनाला पण हवा लागली पाहिजे असं खरे साहेबांनी आपल्या कवितेतून निवेदन केलेलं आहे. आणि ते आपल्याला यायला निर्मूलन माणसाने सगळ्या माणसाला समजून राहून घेणे, सगळ्यांशी मन मोकळेपणे बोलणे आणि हेच जीवनाचा अर्थ आहे. हा जगण्याचा एक मोठेपणा आहे हे आपल्या सांगितलेलं आहे सरांनी. ढोल ताशातले निरनिराळ्या प्रकारचे ताशे वाजतात, ढोल वाजतात आणि ते संपूर्ण आपण जीवन जगताना आपल्याला कोणत्या याच्यातून जावं लागतं आणि कोणत्या वेदना सहन कराव्या लागतात या ढोल ताशातून हे संपूर्ण यांनी आपलं बारीक सारीक निरीक्षणातून केंच्या मांडलेलं आहे. ते धन्यवाद. नाटक ही एक कविता आहे. त्या नाटकाच्या कवितेवेळी माणसाला जगण्यासाठी किती नाटकं करायला लागते, काय नाटकं करावं लागतात हे संपूर्ण या नाटक कवितेतून त्यांनी आपलं मांडलेलं आहे. आणि मग खरोखर आनंद वाटतो की खरे साहेबांनी हे कविता संग्रह हा इतका अटळ आहे का तो खरोखर वाचण्यासारखा आहे. मनाला समाधान वाटलं. संपूर्ण कविता संग्रह वाचला, आनंद वाटला. शुभेच्छा तुमच्या लेखणीला. माननीय ताई या आपल्या फुलं झुडी कवितेची एक ओळी आमच्या एका सदस्याने दिवाळी अंकामध्ये टाकली होती, ती त्यांनी आम्हाला पाठवली होती आणि त्याचा मी स्वीकार केला. त्यावेळेला ती सदस्याने टाकलं, आनंद वाटला. धन्यवाद मॅडम, धन्यवाद मॅडम, धन्यवाद. धन्यवाद. आता दादांनी आपले कविता त्यांचे विचार इथे मांडलेले आहेत आणि यानंतर आणखी एका कवयित्रीला मी इथे आमंत्रित करतोय, कवयित्री शर्मिला गोसावी यांना. एक विनंती आहे, कृपया वक्त्या व्यतिरिक्त इतरांनी आपले माईक्स म्यूट करावेत म्हणजे आपल्याला वक्त्याचं बोलणं व्यवस्थित ऐकता येईल. डॉक्टर शंकर चव्हाण. हा ओके ओके बोला मॅडम. ओके हो. नमस्कार आपल्या सर्वांना. वाचक पीठची ही 13वी दृकश्राव्य काव्य चर्चा आपण इथे घडून आणत आहोत. या निमित्ताने
कवी रामदास खरे यांचा आता अटळ आहे हा कविता संग्रह इथे चर्चेसाठी आपण घेतलेला आहे. खरं तर त्यांच्या कविता संग्रहावर बोलावं एवढी मोठी साहित्यिका मी नक्कीच नाही, याची जाणीव आहे, परंतु एक आस्वादक म्हणून माझे विचार मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न करते. माझे गुरुमित्र ज्यांना मी मानते ते आदरणीय चंद्रकांतजी भोसले सर, आमचे मित्रवर्य भास्कर दादा यांच्या आदेशान्वये आपल्या समोर मी इथे हजर आहे. कवी रामदास खरे यांचा आजचा अटळ आहे हा कविता संग्रह जेव्हा माझ्यापर्यंत पोहोचला तर तेव्हा एका दमात तो मी वाचून काढला. ही पहिली प्रतिक्रिया मी इथे नोंदवते, कारण अगदी सरळ साधी सोपी भाषा आणि कुठल्याही शब्दांचा अवडंबर नसणाऱ्या त्यांच्या कविता मनाला थेट भिडतात. त्याचा आशय आपल्या मनापर्यंत पोचतो, हृदयापर्यंत पोचतो. कुठल्याही शब्दांचा अवडंबर ते या कवितेतून साधत नाहीत. ते अगदी सरळ साध्या शब्दामध्ये आपली कविता ते वाचकांच्या हृदयापर्यंत थेट भिडवतात. हा त्यांचा चौथा कविता संग्रह आहे आणि चौथ्या कविता संग्रहामध्ये त्यांनी ज्या वेगवेगळ्या रचना इथे आपल्या समोर सादर केलेल्या आहेत त्या निश्चितच आशावादी आहेत. कवितेची सुरुवातच आपण जर पाहिली तर सुरुवातीलाच अर्पण पत्रिकेत ते म्हणतात की जमीन ढासळत आहे हे माहीत असूनही हातात कवितेची वही घट्ट पकडून सूर्योदयाची वाट पाहणाऱ्या संवेदनशील माणसांना ते हा कविता संग्रह समर्पित करतात. सूर्योदयाची वाट पाहणारी कवितेची वही हातात धरून बसलेली काही संवेदनशील माणसं आहेत आणि ते सूर्योदयाची वाट पाहतायत. सूर्योदय खेचून आणण्याचं बळ त्यांच्या शब्दांना मिळो अशी अपेक्षा करायला हरकत नाही. त्यांच्या अनेक कविता मी इथे वाचल्या, परंतु त्यातल्या त्यात पुस्तकाविषयाच्या ज्या कविता आहेत त्या अधिक भावल्या, त्या प्रत्येकाच्या स्वतःच्या असल्यासारख्या वाटतात. तर त्यांच्या पुस्तकामधल्या पुस्तक प्रेमाविषयीच्या ज्या 3-4 रचना आहेत त्यापैकीची एक रचना मी इथे आपल्या समोर ठेवणार आहे आणि आपली रजा घेणार आहे. अनेक मान्यवर इथे उपस्थित आहेत, त्यांचे विचार ऐकण्याची खरं तर जास्त सगळ्यांनाच त्यांचे विचार ऐकण्यास आपण उत्सुक आहोत. मान्यवर जे इथे उपस्थित आहेत त्यांचे विचार ऐकण्यासाठी सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहात. तत्पूर्वी मी त्यांची रामदासजींची एक कविता आपल्या समोर ठेवते जी मला अधिक भावली. पुस्तकं जेव्हा उपोषण करतात तेव्हा अंधारून आलेलं असतं. पुस्तकं जेव्हा उपोषण करतात तेव्हा अंधारून आलेलं असतं. आभाळात नव्हे इथं काळजात. आपण सोयीस्करपणे दुर्लक्ष करतो त्यांच्या मागण्याकडे, सूचनेकडे. ती देत असतात श्वासाद्वारे तिन्ही त्रिकाळ उमद्या विचारांचा ऑक्सिजन. आपण दूषित करतो अवकाश त्यांचे जातीभेदाच्या, वर्णद्वेषाच्या विषारी वायूनी. पुस्तकं सीमारेषा ओलांडतात भूगोलाच्या, इतिहासाच्या भला माणूस घडविण्यासाठी. रात्रंदिवस आटापिटा करतात, शेवटी थकून झोपी जातात. आपण लढतच असतो युगानुगे वेड्यासारखे. पुस्तकं जेव्हा डोळे मिटतात तेव्हा खरोखरच अंधारून आलेलं असतं. तर पुस्तकाविषयीची अशी कळकळीची भावना कवी रामदासजी खरे आपल्या पुस्तकातून, या कवितेतून व्यक्त करतात. ही कविता मला विशेष भावली. आपल्या सर्वांची मला इथे बोलायची संधी दिली वाचक त्याबद्दल मी आपली ऋणी आहे. धन्यवाद. धन्यवाद गोसावी मॅडम. खरे सरांच्या कवितांबद्दल आपले विचार अतिशय समर्पक शब्दामध्ये गोसावी मॅडम यांनी व्यक्त केलेले आहेत. यानंतर वाचक पीठाच्या संस्थापकांपैकी एक असणारे भास्करजी निर्मळ यांना मी इथे आमंत्रित करतो. ते आपले विचार या संदर्भात मांडतील. आदरणीय भास्करजी निर्मळ. नमस्कार मित्रांनो. मानूर सर, माझा आवाज येतोय? हो सर, येतोय. बोला सर. येतोय, व्यवस्थित येतोय. धन्यवाद. येस. मित्रांनो, आजच्या आता अटळ आहे या रामदास खरेंच्या पुस्तकावर
चर्चेसाठी आपण एकत्र आलो आहोत आणि आपण मान्यवरांचे विचार ऐकणार आहोत. पण तत्पूर्वी आपण वाचकपीठाचे जे मित्र आहोत यापैकी सगळ्यांनी हा कविता संग्रह वाचलेला आहे आणि एक प्रातिनिधिक स्वरूपात दोघं तिघ जण बोलावं आणि आपल्या भावना, आपली भूमिका थोडक्यात मांडावी 2 ते 3 मिनिटात, असं प्रयोजन आहे. आणि त्यामध्ये आमचे मित्र चंद्रकांत भोसले यांनी मला बोलायला सांगितलं. खरं तर या संग्रहावर खूप बोलण्यासारखं आहे. 2-3 मिनिटात बोलणं थोडंसं अवघड आहे. तरी भास्करराव लगड आणि कवयित्री शर्मिला गोसावी यांच्याप्रमाणे मी थोडक्यात बोलण्याचा प्रयत्न करतो. सर्वप्रथम मी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राध्यापक प्रतिभा सराफ मॅडम यांना धन्यवाद देतो. काय आहे की साधारणतः फेब्रुवारीमध्ये मी सराफ मॅडमशी बोललो आणि आपल्या वाचकपीठाच्या उपक्रमाबद्दल त्यांना अवगत करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी अतिशय सकारात्मक दृष्टीने जानेवारीमध्ये प्रकाशित झालेलं रामदास खरेंचं हे जे आजचं पुस्तक आहे आता अटळ आहे, हे त्यांनी फेब्रुवारीमध्ये सुचवलं, दुसऱ्याच महिन्यात. तर मला या ठिकाणी खरोखर सराफ मॅडमचं धन्यवाद यासाठी व्यक्त करतो की आम्हाला या निमित्तानं एक उत्तम कविता संग्रह वाचण्यास मिळाला आणि यासाठी मी आणि वाचकपीठ आपल्या ऋणात आहे. या संग्रहाच्या मनोगतात रामदास खरे यांनी असं उद्धृत केलेलं आहे की या संग्रहाच्या जडणघडणीत मोलाचं काम प्राध्यापक सुजाता राऊत यांनी केलेलं आहे आणि आज या कविता संग्रहावर त्या बोलणार आहेत, एक प्रमुख वक्त्या म्हणून, प्रमुख पाहुण्या म्हणून. आणि यामुळं आपल्याला या कविता संग्रहाच्या निर्मिती प्रक्रियेबद्दल आणि त्यानंतरच्या कवितांच्या जडणघडणीतल्या अनेक गोष्टी अनेक अंगांनी त्यांच्याकडून समजावून घेता येईल. याशिवाय भाषाशास्त्राच्या अनुबंधाशिवाय जे काही कवितेचा आस्वाद घेतायत, एक कवी म्हणून आणि एक काव्यरसिक म्हणून, असे जळगावचे पांडुरंग सुतार सर आपल्याला त्यांच्या भूमिकेतून कविता उलगडून दाखवणार आहे. मित्रांनो, या संग्रहाच्या प्रस्तावनेत आमचे कवी मित्र किरण येले यांनी या संग्रहाच्या वैशिष्ट्यावर सविस्तर असं लिहिलेलं आहे. त्यांच्या प्रस्तावनेत आणि कवी रामदास खरे यांच्या मनोगतात एक गोष्ट ठळकपणे जाणवली, ती अशी की कवी हा उत्तम चित्रकार आहे. त्यांचं या संग्रहाचं मुखपृष्ठ आणि आतील सर्व रेखाचित्र अत्यंत बोलकी आणि समर्पक अशी आहेत. मला नेहमी असं वाटतं की आपण जेव्हा एखादं चित्र पाहतो तेव्हा एखादी कविताच वाचत असतो, एखादी कविताच अनुभवत असतो आणि जेव्हा एखादी कविता वाचत असतो तेव्हा त्यातील चित्र अनुभवत असतो. तात्पर्य काय? चित्र आणि कविता हे एक चित्रकाव्य असतं. या अतिशय समरस अशा गोष्टी असतात आणि मला वाटतं सर्व कला प्रकारांमध्ये हे तत्व लागू पडत असावं. चित्रकला आणि कविता यामध्ये ते प्रकर्षाने जाणवतं. कवी किरण येलेंनी व्हिज्युअलायझेशन आणि इमॅजिनेशन याच्या पातळीवर यांचं साम्य सांगितलेलं आहे, पण मला ते साम्य त्या व्यतिरिक्त, ते तर आहेच, पण त्या व्यतिरिक्त अनुभूतीच्या पातळीवर सुद्धा खूप महत्वाचं असं वाटतं. या ठिकाणी मी थोडंसं एक आणखी धाडसाचं विधान करू पाहतोय. पुण्या मुंबईत किंवा तत्सम शहरात चांगली कविता आजकाल अभावानेच आढळते, सापडते. किंवा दुसऱ्या भाषेत
अशा शहरांमध्ये चांगली कविता दुर्मिळ होत आहे. या ठिकाणी काही सन्माननीय अपवाद निश्चितच आहे आणि मला सांगायला आनंद होईल की कवी रामदास खरे यांची या संग्रहातील कविता या माझ्या विधानाला छेद देणारी आहे, आश्वासक अशी, महानगरीय आणि जगण्यातील प्रचंड घालमेल दाखवणारी कविता आहे. या संग्रहाची अर्पण पत्रिका विश्वव्यापक भल्यासाठी आहे. युनिव्हर्सल ट्रूथच्या दिशेने जाणारी अशी कवीची भूमिका यातून स्पष्ट होते असं मला वाटतंय. या संग्रहात खरेंनी अनेक विषय समोर आणलेले आहेत. यामध्ये प्रामुख्याने जगण्यातील घालमेल असेल, माणूसपणाच्या शहाणपणाच्या गोष्टींना फाटा देत उधळत जाणारी व्यवस्था असेल आणि त्यामुळं जगण्यातलं कोरडेपण, जगण्याविषयीची उदासीनता हे त्यांच्या कवितेतून ठळकपणे पुढे आलेलं दिसतंय. पुस्तकं, वाचन संस्कृती, व्यक्त होण्यामधील अडथळे, आयुष्याच्या संध्याकाळी दिसणारा अंधारी भोवताल. अगदी ताजं उदाहरण म्हणजे सध्या जगाच्या मानगुटीवर बसलेला करोना. असे अनेक विषय कवीने हाताळले आहेत आणि यासाठी कावळे, अजगर, ऑक्टोपस, चिमण्या अशा अनेक आशयगर्भ अशा समर्पक प्रतिमा आणि रूपकांचा अगदी योग्य वापर केलेला आहे. पुस्तके बोलतात तेव्हा, मौन रंग आणि करप्ट फायलींची निरीक्षणे अशा काव्यमालिकांमधून कवीच्या दीर्घ पल्ल्याने व्यक्त होण्याच्या क्षमतेचं दर्शन या संग्रहात निश्चितपणे दिसतं, हे माझं ठाम मत आहे. आयुष्याचं एकंदरीत संचित सांभाळताना अनेक भावभावनांचे हलाहल पचवल्यानंतर आलेल्या सृजनशील तरंगाच्या गाजेतील ही कविता आहे. चिंतन आणि व्यासंग यांच्या रियाजातून कवितेतील कवीची भाषा तावून सुलाखून आलेली दिसून येते आणि हे देखील या कविता संग्रहातील कवितांचं एक महत्वपूर्ण असं वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं. कवी प्रचलित व्यवस्थेतील नकारात्मक गोष्टी या कविता संग्रहातील कवितांमधून उजेडात आणू इच्छितोय. अनेक कवितांचे शीर्षक आहेत आणि अशा काही ओळी आहेत त्या गोष्टीतून माझं हे जे वाक्य आहे ते स्पष्टपणे दिसून येत आहे. याची काही जर उदाहरणं द्यायची ठरली तर कवितांची जर उदाहरणं द्यायची ठरली तर अखेरची विनंती, निरुत्तर, अजान बाहू देहाचा काळाबिन्न नग्न पाऊस, निर्मनिष्य, कोलाहल, आता अटळ आहे, दबा धरून बसले, अशा काही कविता मला उल्लेख करावा लागतील. आणि काही ओळी ज्या आहेत त्या ओळी इतक्या बोलक्या आहेत या विधानाला, त्या अशा आहेत की आता पुस्तकेच टाळू लागलीत माणसांना, किंवा फक्त एक अखेरची विनंती, किंवा आणखी एक ओळ आहे, तेवढे शब्द जरा मॅन करून ठेव. दुसरी ओळ आहे, आता कावळे निवांत चोची घासत साफ करत खिडक्यांच्या गजावर कुठलाच संबंध नसल्यासारखे. एक ओळ अशी आहे, ढासळत्या सूर्याला नमस्कार करून. दुसरी एक ओळ अशी आहे की तो आता गिळू पाहतोय माझ्या टेबलवरील पृथ्वीचा गोळा, रक्ताचे नमुने, धर्मग्रंथांचे खंड माझ्या सकट. आणि एक शेवटची मला आवडलेली ओळ आहे, इतक्या दुरूनही स्पष्ट दिसतोय पृथ्वीवरील डाळी एवढा तांबडा रंग, झपाट्याने मोठा होत जाणारा. अतिशय समर्पक आणि सूचक अशा ओळी आहेत. महानगरीय चमचमत्या झगमगत्या जगण्यामागे व्यवस्थेने निर्माण केलेल्या परिणामांना भोगण्यासाठी जी दाहकता आणि असह्यता असते
ती असह्यता, ती दाहकता ही या आशयाचं ही कविता प्रामुख्याने वहन करते. रामदास खरेंच्या या कविता संग्रहातील कविता या अशा आहेत आणि हे वहन करणं अतिशय अटळ असं स्वरूपातलं आहे. ही ती कविता सुचवते, रामदास खरे सुचवतात. रामदास खरे हा कवी कुठलीही क्रांती करत नाहीये या कवितामधून किंवा कुठलीही क्रांती सुचवत नाहीये, मात्र द्रष्टेपणाने धोक्याची घंटा वाजवण्याचं काम करतोय. आणि ही धोक्याची घंटा वाजवण्याचं काम या कवितामधून होत आहे. त्या कामासाठी माझ्यातर्फे, वाचक पीठातर्फे मी कवीला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी जे प्रमुख पाहुणे सराफ मॅडम आहेत, राऊत मॅडम आहेत, सुतार सर आहेत आणि यामध्ये उपस्थित असलेल्यांपैकी डॉक्टर अविनाश कदम आहेत. जवळजवळ 30 लोक उपस्थित आहेत. त्या सर्वांचं मी स्वागत करतो, आभार मानतो आणि सूत्र भानुदास महानूर सरांकडे देतो. धन्यवाद. धन्यवाद निर्मळ सर. खूपच थोडक्यामध्ये आणि कवितेमध्ये असणारी वास्तवता आणि दाहकता यांचा नेमकेपणाने उल्लेख करून भास्कर निर्मळ सरांनी आपली निरीक्षणं इथे नोंदवली आहेत. खरं तर प्रत्येक कार्यक्रमामध्ये अध्यक्ष किंवा अध्यक्षीय भाषण हे सर्वात शेवटी असतं, परंतु आजच्या आपल्या अध्यक्षा आदरणीय प्रति सराफ या त्यांच्या निवासस्थानी नाही आहेत, ते मुंबईच्या बाहेर आहेत आणि आपला हा कार्यक्रम संपल्यानंतर त्यांना परतीचा प्रवास करायचा आहे. तर तो प्रवास करण्यात विलंब होऊ नये, अडचणी येऊ नयेत म्हणून आपण नेहमीच्या प्रतीला थोडासा फाटा देऊन अध्यक्षीय भाषण इतर मान्यवरांच्या भाषणाच्या आधी घेत आहोत, अर्थातच अध्यक्षांच्या परवानगीने. तर यानंतर मी आमंत्रित करतो आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा, अखिल भारतीय साहित्य महामंडळ सदस्या, तसेच 47 पुरस्कारांनी ज्या गौरवान्वित झाल्या अशा कवी, ज्येष्ठ लेखिका आदरणीय प्रतिभाताई सराफ यांना. प्रतिभाताई सराफ. नमस्कार भानुदास सर. वाचक पीठातर्फे आयोजित 13व्या साहित्य चर्चेमध्ये मी प्रतिभा सराफ सर्वांना आदरपूर्वक नमस्कार करते. आणि आज ज्येष्ठ कवी रामदास खरे यांच्या आता अटळ आहे या संग्रहावर जे चर्चासत्र चालू आहे त्याचा मला विशेष आनंद आहे, कारण तो आजच्या काळातील महत्वाचा कविता संग्रह आहे. कवी भास्कर निर्मळ, भास्कर लगड, शर्मिला गोसावी, माधवी चौधरी, प्राध्यापक शंकर चव्हाण, प्रिया धारुळकर आणि सर्वच आयोजकांचे मी सुरुवातीलाच आभार मानते. माझ्यासोबत चर्चासत्रातील अतिथी कवी पांडुरंग सुतार आणि कवयित्री सुजाता राऊत आणि महत्वाचं म्हणजे आजचे कवी रामदास खरे. आणि आज सरांनी सांगितलं की मोठ्या प्रमाणात लोक हा कार्यक्रम पाहत आहेत, त्या सर्व रसिकांचे मी स्वागत करते. आणि आता खरेंच्या संग्रहाकडे वळते. खरेंचा हा 4था संग्रह आहे आणि आपल्या लक्षात आलं असेल की नियमितपणे लिहिणे आणि सातत्याने उत्तम लिहिणे आणि व्रतस्थपणे ही कवितेची जी पालखी आपल्या खांद्यावर खरे वाहत आहेत, तर ही अत्यंत कठीण गोष्ट आहे आणि यासाठी मी खरेंचं खूप कौतुक करते. आपण जेव्हा एखादी कविता लिहितो तेव्हा आपण कविता लिहितानाची मानसिकता आणि काही दिवसानंतर तीच कविता आपण वाचतो तेव्हा आपल्याला उमगणारा वेगळा अर्थ आणि जेव्हा रसिक ती कविता वाचतात आणि त्यांना जो अर्थ उमगतो याची सुद्धा कवीला खूप गंमत वाटते, छान वाटतं की आपण जो विचार करतो त्यापेक्षा वेगळा विचार हे रसिक कसे करतात. आज माझ्या आधी 3 वक्त्यांनी खूप सुंदर विवेचन केलेलं आहे आणि माझ्या नंतरचे 2 कवी सुद्धा चांगलं विवेचन करणार आहेत. तर प्रत्येक माणसाला माझ्या लक्षात आलं आहे तिन्ही कवींना ऐकताना की खूप वेगळ्या प्रकारे
आपण समजून घेतो तो संग्रह. प्रत्येक जण वेगळ्या प्रकारे कसा समजून घेतो आणि हा जो समजून घेण्याचा जो आनंद कवीला मिळतो तो खरंच खूप वेगळा असतो. तर या संग्रहामध्ये तीन अशा मोठ्या कविता किंवा दीर्घ कविता आहे ज्यांचे उपभाग केलेले आहेत. तर पुस्तकं बोलतात तेव्हाचे 4 भाग आहेत, मौनरंगचे 16 भाग आहेत आणि करप्ट फाईलची निरीक्षण याचे 13 भाग आहेत. तर या संग्रहामध्ये असे त्यांना भाग करावेसे वाटले याचं कारण असं आहे की विषय एकच असतो, पण कवी वेगवेगळ्या कोनातून त्या एकाच विषयाकडे पाहतो आणि मग त्याला असं लक्षात येतं की हे एका कवितेत सगळं मांडता येत नाही आणि मग तो वेगळे वेगळे त्याचे भाग करतो. तर करप्ट फाईलची निरीक्षण यावर मी बोलते कारण तो आजच्या काळातला ज्वलंत विषय आहे. जगविख्यात अजस्त्र भिंतीला तडे जातात, पिसाचा मनोरा थरथरू लागतो आणि ताजमहलावर काजळी धरू लागते. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की हे करोनाचं जे संकट आहे हे काही फक्त महाराष्ट्रात नाहीये, भारतात नाहीये, तर जगभराचं हे संकट आहे. हे आपल्याला या 3 ओळींवरून पण लक्षात येतं. किंवा थिजलेल्या रस्त्यावर रेंगाळतोय भययुक्त हरणांचा कळप, सिग्नल पाशी थांबलेल्या सरड्यावर बहिरी ससाणा घालतोय झडप. आपण पूर्वी कधीही हे जे अनुभवलं नाही की जे जंगलातले प्राणी आहेत ते असे रस्त्यावर आलेत आणि भयग्रस्त हा जो शब्द त्यांनी इथे वापरलेला आहे, तर ही नुसताच प्राणी आला नाहीये, मग ते आनंददायी असतं, पण भयग्रस्त या शब्दामुळे आपल्याला जाणवतंय की काहीतरी तीव्रता म्हणून त्यांनी तो शब्द इथे वापरलेला आहे. एक वेगळ्या अशा 3 ओळी आहेत, सहसा आपल्याला कविता संग्रहांमध्ये वाचायला मिळत नाही अशा या ओळी आहेत की मृतांच्या आकड्यासमोर दलाल स्ट्रीटचे आकडे माना टाकतायत दिवसागणिक आणि रिझर्व्ह बँकेचे दिवे पटापट मालवले जात आहेत घोषणा करण्यापूर्वी. तुम्हाला लक्षात आलं असेल की ढासळलेली जी अर्थव्यवस्था आहे मंदीच्या काळामध्ये, तर त्याची भीषणता ही या 2-4 ओळींमध्ये खरेंनी दाखवून दिलेली आहे. आपण अनेक दिवस बंदिस्त होतो, खिडकीतून जगाकडे पाहत होतो, तर खिडकीच्या आतून खिडकीच्या बाहेरची जी निरीक्षणं खरेंनी नोंदवली आहेत की जसं ॲम्ब्युलन्स फक्त रस्त्यावर होते, बाकीच्या गाड्यांचे आवाज थांबलेले होते, तर त्यांनी असं लिहिलंय की माझ्या खिडकी बाहेर थिजून गेलेल्या हायवेवरून काळोख्या शांततेला चिरत एक आवाज आरपार जातो सायरनचा. तर हा आवाज किती भेदक होता, कारण कोणीतरी करोना पेशंट हा हॉस्पिटलकडे जात होता किंवा कोणीतरी मेलेला करोना पेशंट हा स्मशानाकडे जात होता. एक सगळी अस्वस्थता त्यांनी कशी दाखवली बघा की भेगावलं डोईवर उसवलेल्या आयुष्याचं गाठोडं, कडेवर गाढ झोपी गेलेलं मलूल कारुण्य, चाचपडत भेलकांडत धीर सुटलेली ही माणसं चाललीत तरी कुठे. तर शहरात पोटासाठी आलेली ही असंख्य माणसं आपल्या मायभूमीत परतत होती जीवाच्या आकांताने. तर त्यांची ही मनस्थिती त्यांनी ही वर्णन केलेली आहे. आणि अजून शेवटचं नोंद मला या करप्ट याच्यामधली करायची आहे की यथावकाश विष भिणवलेस अस्पृश्यतेचे, यथावकाश विष भिणवलेस अस्पृश्यतेचे, भिंती उभ्या केल्यास परकेपणाच्या, छुपावार केलास खोलवर आणि काढलास कोथळा माणुसकीचा, आणि काढलास कोथळा माणुसकीचा. आपण सामाजिक विषमता वर्षानुवर्ष अनुभवतोय आणि थोडंसं आपण त्या विषमतेपासून अलीकडे दूर यायचा प्रयत्न करत होतो, पण या करोनाने परत या विषमतेच्या भिंती उभा केला. साधा माणूस माणसाला भेटू शकत नाही, हात मिळवू शकत नाही, गळाभेट घेऊ शकत नाही. हे किती
दुर्दैवी आहे. आणि परत ही जी विषमता जी आहे फार सुंदर कम्पेअर केलेलं आहे त्यांनी, सामाजिक विषमता आणि आत्ताच्या करोनामुळे निर्माण झालेली विषमता. मला अतिशय आवडलेल्या या ओळी आहेत. आणि या सगळ्या कवितांचा उच्चांक मला वाटला जेव्हा रामदास खरे यांनी आपल्या कवितेतून मांडलं की एक लहान मुलगी ही प्लास्टिकच्या पृथ्वीला झपाटल्यासारखी सॅनिटाईज करत आहे. मला भास्कर सर तुम्हाला खास सांगायला आवडेल, तुम्ही म्हटलात कुठेतरी की एक आपण सगळे हवालदिल झालेलो आहोत, आपल्याला हे संकट दूर ढकलायचे, तर ही एक लहान मुलगी ही केवळ स्वतःच्या हाताला, घरातल्यांच्या हाताला नाही तर अख्ख्या पृथ्वीला सॅनिटाईज करतेय. म्हणजे किती युनिव्हर्सल, किती वैश्विक त्यांनी ह्या कवितेला करून टाकलं पहा. आणि एका लहान मुलीला त्यांनी तिथे घेतलं की कशी निष्पाप मुलं असतात, या निष्पाप मुलांना आपलंच नाही तर जगाचं संकट दूर व्हावं असं कुठेतरी वाटतंय. तर हा संपूर्ण संग्रहात महानगरीय जाणीवांची अस्वस्थता ठासून भरली आहे. त्यासाठी त्यांनी खूप चांगले शब्द योजले आहेत, खूप वेगळे शब्द योजले आहेत. कुबट विचारांचे आज्ञामोहर, ऑक्सिजन सिलेंडरचे पांढरे दूत, शापित महानगरी, ढासळणारे पुरातन अवशेष, होरपळतंय माझं शहर, अंधार पोकळी, आभाळ काळवंटय, माणूस पण गोठलय, बधिरता, अराजकता, प्रश्नचिन्हांच्या खिळ्यांनी जर्जर झालेलं शरीर, प्रश्नचिन्हांच्या खिळ्यांनी जर्जर झालेलं शरीर, शाळेच्या समोरून रोज जातात कलेवर शहराच्या एकेका अवयवांची, एकाकीपणाचा अजगर, ढासळत्या सूर्याला साष्टांग नमस्कार, माझ्या आधी उल्लेख झालेला याचा, महाझुंड, झाडावर लटकल्या एकांताच्या कविता, अजान बाहुदेहाचा काळा कभिन्न नग्न पाऊस. आपले आयुष्य आनंदी असलेल्या सिनेमासारखं कधीच नसतं. तर ऑर्डर नावाची एक कलाटणी देणारी कविता आणि प्रचंड प्रमाणात इंग्रजी शब्द या संग्रहात अपरिहार्यपणे आलेत. म्हणजे त्याला दुसरा काही पर्यायच नाहीये. म्हणजे ऑर्डर असेल शब्द किंवा ॲब्स्ट्रॅक्ट असेल, कॅनव्हास असेल, मल्टिपल कॅल्क्युलेशन असेल, बर्थडे असेल, सायरन असेल, चिअर्स असेल, ब्रेकिंग न्यूज असेल किंवा शेअर असेल, असे कितीतरी शब्द अपरिहार्यपणे पण अचूक जागे आलेले आहेत. काही कवितांचा धावता उल्लेख करते की पूर्वजांच्या समृद्ध आठवणी असणारं घर आपण आजकाल गुगल मॅपने शोधतोय. ही इतकी मनाची ठाव घेणारी कविता आहे. आणि एक कविता आहे की प्रेयसीवर बलात्कार झाल्यावर तिला नाकारणारा प्रियकर. काय सुंदर पुरुषी मानसिकता त्यांनी दाखवलेली आहे. कविता आहे नाटक. त्यानंतर त्यांनी आपल्या मुलीशी संवाद एका कवितेतून केलेला आहे आणि त्याचं नाव आहे स्वागत. झुंज कवितेतील ऐन उमेदीत अचानकपणे नोकरी गमावलेला माणूस मृत्यूला कवटाळतो असं एका कवितेतून दाखवलेलं आहे. आपण अनेक माणसांच्या नोकऱ्या गेलेल्या या काळात आपण पाहिलं. आणि निर्मनुष्य या कवितेमध्ये मुले बाळे साता समुद्रा पलीकडे स्थायिक झाल्यामुळे आजारी, दुःखी, अपंग, एकाकी वृद्धांच्या समस्या त्यांनी या कवितेत दाखवलेल्या आहेत. आणि माझ्या सोसायटीमध्ये 100 घरं आहेत, त्यातली 75 घरांमध्ये हे सगळे वयस्कर माणसं इथे राहत आहेत आणि त्यांची मुलं बाळ दुसऱ्या शहरात किंवा परदेशात आहेत. तर हे खूप मला या कवितेला मी खूप निगडीत करू शकले स्वतःशी. आणि निरुत्तर नावाच्या कवितेमध्ये त्यांनी इतकं छान दाखवलं की आपण इतकं हेल्पलेस असतो की माणूस असून माणसासाठी आपण काहीच करू शकत नाही. मॉल्स, कमर्शियल कॉम्प्लेक्स, आलिशान हॉस्पिटल यामुळे जी माणसं होती ती शहराबाहेर फेकल्या गेली. ब्ल्यूप्रिंट नावाची कविता. आम्ही मुंबईतली माणसं हे खूप जवळून अनुभवतो आहे. हे खूप दुर्दैवी आहे, खूप वाईट वाटतं. खूप छान त्यांनी कवितेमध्ये मांडलेलं आहे. आपण सगळ्यांनीच याचा उल्लेख केला की रामदास खरे हे चित्रकार आहेत, संगीत प्रेमी आहेत, अतिशय
प्राण्यांची पक्ष्यांची त्यांना आवड आहे. त्यांच्या घरामध्ये सुद्धा त्यांनी चिमण्यांसाठी घरटं बांधलेलं आहे आणि तिथे दाणा पाणी ठेवतात त्यांच्यासाठी. ते एक उत्तम फोटोग्राफर आहेत. तर त्या सगळ्या गोष्टींचे पडसाद आहे हे त्यांच्या कवितेवर आपल्याला नित्य पडताना दिसतात. आणि त्याच्यातले काही मी उद्धृत करते. मी आरशासमोर पराभूत एखाद्या ऍबस्ट्रॅक्ट पेंटिंग सारखा पारदर्शी. दुसरा आहे माझ्यासोबत रंग, ब्रश, पेन्सिल आणि पांढरा शुभ्र कॅनव्हास. हिमशुभ्र रंगाचे फटकारे, हे ताजे शुद्ध रंग, या प्रमाणबद्ध वर्णनरेषा, जहांगीर मधील अभिजात चित्रे किंवा गायतोंडीची अमूर्त शैली. सर्वसाधारण कवितांमध्ये न दिसणारे संदर्भ हे चित्रकार असल्यामुळे खरेंच्या कवितांमध्ये आपल्याला आढळतात. पुस्तकांसारख्या निर्जीव वस्तूला त्यांनी किती सजीव केलंय पहा. त्यांना भावना, चेतना, संवेदना, स्पर्शाची आस असते, मायेची आस असते, हे त्यांनी दाखवून दिलं आहे. मला गंमत वाटलं की पुस्तकं एकमेकांशी गप्पा करतात, गाणं म्हणतात, काही गोष्टी शेअर करतात, विचारांचं ऑक्सिजन एकमेकांना पुरवतात. इतकंच काय, तर पुस्तकं झोपी जातात, हे त्यांनी याच्यातून आपल्याला दाखवून दिलेलं आहे. तर एक भीषण वास्तव अत्यंत संयतपणे त्यांनी आपल्या कवितेतून मांडलं आहे. आणि हे मांडताना कुठेतरी कोलाहलात त्यांनी अंतस्वर सुद्धा जपलेला आहे. एखाद्या शब्दाचा उच्चारही न करता तीव्रतेने त्या शब्दाची त्यांनी जाणीव करून दिलेली आहे अनेक कवितांमधून. ते स्वतःच मितभाषी आहेत, पण ही वेगळी अभिव्यक्ती आणि ही असामान्य प्रतिभा त्यांच्याकडे आहे. सोशल मीडियाद्वारे चित्रातून दृश्य जाणीवा प्रगल्भ करणारे कवी अत्यंत अभ्यास वृत्तीचे आहे आणि आपल्या अनुभवातून त्यांनी चित्रमय शैलीतून बारकावे टिपलेले आहेत. एका प्रक्रियेतून कवितेत मांडताना त्यांनी जाणीवपूर्वक आपली भाषाशैली, सुसूत्रता आणि मुख्य म्हणजे कवितांची चढती भाजणी या संग्रहामध्ये केलेली आहे. आणि त्यासाठी त्यांना त्यांच्या कविमित्र गीतेश शिंदे यांनी मोलाची मदत केलेली आहे. सुजाता राऊत यांनी सुद्धा त्यांच्या कविता कोणत्या संग्रहात घ्यायच्या, कारण प्रत्येक कवीला आपल्या सगळ्याच कविता आवडत असतात, तर त्यांनी मदत केलेली आहे. आकर्षक मुखपृष्ठ हे पिनाकिन रिजबूड यांचे मुखपृष्ठ सुलेखन अतिशय अप्रतिम असे लाभलेले आहे. शेवटाकडे येते की भ्रमंती भटकंतीची प्रचंड आवड असणारे रामदास यांना निसर्ग फार त्यांनी जवळून अनुभवलेला आहे. आणि त्याच्यामुळे भास्करजींनी पण उल्लेख केला की असंख्य प्राणी आणि पक्षी हे त्यांच्या कवितांमध्ये आपल्याला आढळतात. त्याचबरोबर की एक जागृत समाजभान सुद्धा या कवितेतून त्यांनी राखलेलं आहे. आणि सगळ्या जंगल तोड असेल किंवा मुळातून उखडून टाकणारी झाडं असतील, तर या अस्वस्थतेच्या नोंदी सुद्धा आपल्याला इथे आढळतात. मला एक कविता 4 ओळी वाचून दाखवाशा वाटतात की पुस्तकांवर, फुलपाखरांवर आणि स्तनांवर साठत राहतोय रोजच सनातनी कार्बन. साठत राहतोय रोजच सनातनी कार्बन. लाव्हारसात गाडून टाकलेल्या अंकुरासाठी आता अटळ आहे शहराचं शवविच्छेदन. आता अटळ आहे या संग्रहातील या ओळी आहेत. आणि मला अजून आवडलेल्या ओळी आहेत की कवीच तर मिळवून देईल एक स्वतंत्र अस्तित्व. कवीच तर मिळवून देईल एक स्वतंत्र अस्तित्व या अनोळखी शहराला कवितेतून. तर वाङ्मयात आजच्या काळाच्या नोंदींमध्ये रामदास खरे यांच्या कवितेचे महत्व मी इथे अधोरेखित करते. आणि जसं रामदास खरेंनी स्वतः सुद्धा लिहिलेलं आहे की अस्वस्थ काळात खऱ्या अर्थाने मला कवितेने आणि चित्रकलेने मोलाची साथ दिली, त्याचे ऋण कसे फेडू. आपण सगळे कवी असतो
आणि हे कवितेचे ऋण आपल्या सगळ्यांवर असंच राहणार आहे. एक अभ्यासपूर्ण प्रस्तावना किरण एले यांनी दिलेली आहे, तर ज्येष्ठ पत्रकार कवी अजय कांडर यांनी ब्लर्ब लिहिलेला आहे. आणि मला अतिशय सांगायला आवडेल की माणूस म्हणून आपलं जे अस्तित्व या काळामध्ये शून्य असल्याची प्रगल्भ जाणीव या सर्व रामदास खरेंच्या कवितांनी आपल्याला करून दिलेली आहे. आणि मला असं वाटतं की हेच रामदास खरे यांच्या कवितेचे यश आहे. धन्यवाद. मनापासून आभार प्रतिभा मॅडम, खूप छान अभ्यासपूर्ण. धन्यवाद. छान मॅडम, धन्यवाद प्रतिभाताई. चांगलं झालं तुमचं. प्रतिभाताई तुमचा करून देताना ज्या गोष्टी सांगितल्या सगळ्या गोष्टींचा प्रत्यय आम्हाला तुमचं वक्तृत्व ऐकताना प्रत्येक शब्दगणिक आला. खूपच अभ्यासपूर्ण आणि खूपच संग्रहाबद्दलची रामदास खरेंच्या एका लिहिण्याच्या शैलीची वैशिष्ट्य नमूद केली. धन्यवाद. धन्यवाद. एक खूपच मौलिक ठेवा माणूर सर. हा बोला सर. निर्मल सर. मॅडम खूप छान चर्चेमध्ये. धन्यवाद. आजच्या चर्चेमध्ये खूप छान मांडणी. चर्चेमध्ये मॅडमने खूप छान मांडणी केली आहे. आणि सगळ्यात आणखी एक महत्वाचं, खूप छान डॉक्टर रामचंद्र काळुंके सर जे अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे सचिव आहेत, आणि मला वाटतं सरांचं कादंबरीवर फार मोठा अभ्यास आहे. ते आपल्या या चर्चेमध्ये उपस्थित आहे. वाचकपीठातर्फे मी त्यांचं स्वागत करतो. डॉक्टर अविनाश कदम सरांचंही मी स्वागत करतो. पुढले सूत्र मानूर सर. धन्यवाद सर. यानंतर आपण वळणार आहोत प्रमुख अतिथींच्या भाष्याकडे. आपल्या समोर आता येत आहेत प्राध्यापक कवी पांडुरंग सुतारजी. आजचे प्रमुख अतिथी आहेत ते, आणि त्यांचं भाष्य करणार आहोत कविता संग्रहाबद्दल. आदरणीय कवी पांडुरंग सुतार. हॅलो. हॅलो. हा सर. नमस्कार. आताच आपण प्रतिभाताईंचं संग्रहावरचं सुंदर असं विश्लेषण ऐकलं. आता मी माझं विश्लेषण करतोय संग्रहाबद्दल. वाचन मित्र, वाचनपीठचे सारे शिल्पकार आणि या काव्य चर्चेत माझ्यासोबत सहभागी झालेले मान्यवर प्राध्यापक प्रतिभाजी, प्राध्यापक सुजाताजी, आणि आता अटळ आहेचे कवी श्री रामदासजी खरे, निर्मळ सर, भोसले सर, चव्हाण सर. मराठी कवितेविषयक एका विधायक प्रकल्पासाठी मी प्रथम वाचकपीठच्या समग्र स्नेही मित्रांचे आभार मानतो आणि त्यांचे अभिनंदन करतो. ते यासाठी की आजच्या काळात आपले जीवन इतके गतिमान झाले आहे की आपल्या सहज संवेदना, सहज जगण्याची धारणाच आपण हरवून बसलो आहोत. कुणाला कुणाशी बोलायला, हसायला आणि रडायलाही वेळ नाही. अशा स्थितीत वाचणे आणि त्यातल्या त्यात कविता वाचणे ही तर अगदी दुरापास्त म्हणावी अशी गोष्ट होऊन बसली आहे. अशा काळात जगण्याचे सूत्र हरवून बसलेल्या अशा कठीण काळात वाचकपीठ या संस्थेने सुमारे वर्षभरापासून कविता वाचन, त्यावर मान्यवर अभिजनांकडून चर्चा घडवून आणणे आणि कवितेची एक वाचक संस्कृती रुजवणे असे बहुमोल कार्य सुरू केले आहे. त्यांचे हे कार्य कवितेसाठीच नाही तर माणसाच्या एकूणच जगण्यासाठी आणि सांस्कृतिक जीवनासाठी खूपच मोलाचे आहे. मराठी कवितेचा विकास होण्यासाठी, मराठी कवितेचा पैस अधिक विशाल होण्यासाठी त्यांच्या या कार्याची दखल मराठी कवितेच्या अनुषंगाने निश्चितच घेतली जाईल. त्यांचा हा काव्ययज्ञ अव्याहत सुरू राहावा यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. आज आपण ठाणे येथे राहणारे सुप्रसिद्ध कवी आणि चित्रकार मित्र रामदासजी खरे यांच्या आता अटळ आहे या कविता संग्रहावर बोलणार आहोत. कवी रामदास खरे हे प्रतिथयश प्रतिभावंत कवी तर आहेतच. आता अटळ आहे हा त्यांचा चौथा कविता संग्रह आहे. त्या आधीचे 3 कविता संग्रह प्रकाशित झाले आहेत. या प्रदीर्घ काव्य लेखनावरून त्यांची कविता
किती परिपक्व झाली असल्याचे आपल्यालाही कळून येईल. संग्रहाकडे वळण्यापूर्वी मी काव्य निर्मिती संबंधी थोडं सांगतो. कवितेची निर्मिती कोणत्याही बद्ध प्रणालीनुसार होत नाही, कधी होणारही नाही. ती एक गुंतागुंतीची, कधी कधी अमानवी वाटावी अशा प्रक्रियेतून प्रवास करत सिद्धीस जाणारी प्रतिकृती असते. ज्ञानेश्वर म्हणतात तशी आता विश्वात्मके देवे, किंवा तुकाराम म्हणतात तसे आपुलिया बळे नाही मी बोलतो अशी असते. केशवसुतांना ती झपुर्दावस्थेत साध्य होते. वर्ड्सवर्थ यांना ती स्पॉन्टॅनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग मधून साध्य होते. म्हणूनच कविता ईश्वरीय नसली तरी विशुद्ध भावावस्थेतून निर्माण होते, हे बहुतांशी मान्य झाले आहे. आरती प्रभूंनी देखील मी मातीचे ऋण फेडाया देवा घरून आलो म्हणून ठेवले आहे. बालकवी म्हणतात, काय बोतते ते आकळेना हृदयाच्या अंतर्हृदयाला. कविता निर्मितीची प्रक्रिया सहज असली तरी नोंदणे अवघड असते. एखादा विचार, एखादी प्रतिमा अकस्मात आपल्या मनात प्रदीप्त होतात, ते त्या कवितेचे बीजांकुरण करतात. त्याला विकसित होण्यासाठी अदानता अनेक सहप्रतिमा आपल्या मनाच्या नकळत सहाय्यभूत होतात. सहप्रतिमांचा हा समूह आपल्या मनात अधिकच अधिवासित झालेला असतो. हाच असे केवळ असे नाही, तर आपल्या समग्र जीवनात मूर्त अमूर्त प्रतिमा अगणितपणे अनुभूत होऊन आधीच अधिष्ठित झालेल्या असतात. त्या सदाच आपल्या जाणीवेत असत नाहीत, त्या कधी नेनिवत अस्तित्वात असतात. कवितेच्या बीजांकुरण समयी ज्या केंद्रीय विचाराचे अथवा प्रतिमेचे विकसन व्हावे याचे असते, त्यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रतिमांची निवड आपले मन आपसूक करते. ते क्षण मूर्तरूप घेण्यासाठी प्रबळ उत्सुकतेने हुरहुरत असतात. केंद्रीय विचाराभोवती अथवा प्रतिमेभोवती मनात आधीच अधिष्ठित असलेल्या अनेक प्रतिमा आवर्तत राहतात आणि शब्दरूप धारण करतात. प्रतिमांचे हे अर्थवाही रूप कवितेचा रूपबंध साकारून येण्यासाठी, तिला लय प्राप्त होण्यासाठी सहाय्यभूत ठरतात. अशा प्रतिमित शब्दरूपाचे योजन आपल्या मनाकडून आपसूक होऊन कवितेचा जन्म होतो, याचा प्रत्यय मला श्री खरे यांच्या या कविता वाचून आला आहे. ज्ञानपीठ प्राप्त उडिया भाषेचे सुप्रसिद्ध कवी डॉक्टर सीताकांत महापात्र कविते संबंधात म्हणतात, कुठल्याही उत्कृष्ट कलाकृतीप्रमाणे खरी कविता अस्तित्वाचा साक्षात्कार घडवते, अनुभव सीमांताचा विस्तार करते. ती असते आमच्या अस्तित्वाच्या आयामांचा विस्तार आणि नियतीचं भान. ते पुढे लिहितात, सामान्यतः इतिहासाबद्दल ती उदासीन पण नव्या संभावनांनी प्रभावित असते. पायाखाली साधी मुंगी चिरडल्यावर साक्षात ईश्वराच्या बंद निवासाला ठोठावून ती उत्तर मागते. ती प्रार्थना करते, जिथं हरळीचं एक पात्र उगवतं तिथं ती दोन उगू दे. प्रत्येक वाचक, प्रत्येक मानव कवी होऊ दे, अशी प्रार्थना करते ती खरी कविता. डॉक्टर महापात्र यांनी म्हटल्याप्रमाणे श्री रामदासजी खरे यांच्या आता अटळ आहे या संग्रहातील कविता देखील मानवतेला केंद्रबिंदू धरूनच अवतरल्या आहेत. त्यांच्या काही कविता रतीत मी वाचल्या आहेत आणि आता एकत्रित वाचण्याचा सुयोग आला आहे. आता अटळ आहे या संग्रहातली पहिलीच कविता पुस्तकं बोलतात तेव्हा ही आहे. पुस्तकाशी कवीचे असलेले दृढ नाते या कवितेतून आपल्या प्रत्ययास येते. पुस्तके ही माणसासारखीच भावना, चेतना, संवेदना घेऊन असतात असे ते म्हणतात. या कवितेत ते पुढे म्हणतात, पुस्तकातील एकेका पानाला घडू दे स्पर्श जाणीवांचा आणि अनुभूतीचा. त्यातून पाझरलेल्या प्रकाशाची अक्षरे दूर दूर पसरू देत. अज्ञानाचे मेघ भेदून क्षितिजावर प्रखर उजळू दे ग्रंथातील ज्ञानाचा तेजोनिधी. कवी तर ते आहेतच, मात्र चित्रकार म्हणूनही ते मला परिचित आहेत. दुसरे, त्यांनी अनेक मान्यवर मराठी साहित्यिकांची ओळख वृत्तपत्रांच्या माध्यमातून करून दिली आहे. हे करत असताना खरे यांच्या कविता वाचनाचा परीघ आपोआपच रुंदावत गेला. त्यांच्या कवी असण्याचा पैस विस्तारत गेला आणि कवी म्हणून त्यांची काव्य जाणीव अधिकाधिक प्रगल्भ होत गेली आणि त्यातूनच त्यांच्या हातून सकस म्हणावी अशी काव्य निर्मिती होत गेली. त्यांच्या कवितांचा कल केवळ सामाजिक कविता लिहिण्याचाच नसून त्यांना निसर्गाविषयी, निसर्गाच्या एकूणच अस्तित्वाविषयी देखील प्रचंड आस्था आहे. वर्तमानाचे भान असणे जशी काळाची गरज आहे, तसेच कवितेतील काव्य देखील हरवता कामा नये ही बाबही कवीने ध्यानी धरायला हवी असते. ते स्वतः चित्रकार आहेत आणि त्यांच्या बहुतांशी चित्रांचा विषय आणि आशय निसर्ग आणि निसर्गातील सौंदर्य भाव आहे. या कवितेला सामाजिकतेचा जसा स्पर्श आहे
तद्वतच माणसाचे तुटलेपण देखील या कवितेतून प्रकर्षाने आपल्या प्रत्ययास येते. अशा प्रकारे निसर्ग जाणीवेची आणि निसर्गातील सौंदर्य भावाची जोड त्यांच्या सामाजिक जाणीवा असलेल्या कवितांना लाभली आहे आणि त्यामुळे त्यांच्या काव्य जाणीवा आपसूक प्रगाढ झाल्या आहेत. त्यांच्या कवितेसंबंधात सखोल भाष्य कवी लेखक मित्र किरण येले यांनी संग्रहाच्या प्रस्तावनेत केलेले आहे. त्यांनी रामदास खरे यांच्या कवितेबद्दल लिहिले आहे. आजच्या काळावर भाष्य करणारा महत्वाचा कविता संग्रह आहे. यात कोणताही अभिनिवेश नाही, वास्तवाच्या विरोधात केलेले कृतक शाब्दिक बंड नाही, आहे फक्त भयान वास्तव, सामाजिक अवनतीचे चित्रण. यातून रामदास खरे यांचे कवी म्हणून असलेले महत्व अधोरेखित होते. आपल्या अनुभवाशी प्रामाणिक राहून त्यांनी कविता लिहिली आहेच, वर आणखी त्याला कलात्मकतेची, निसर्ग जाणीवांची आणि सामाजिक जाणीवीची देखील जोड दिली आहे. या संग्रहातील बहुतांशी कवितांना महानगरीय जाणीवांचा स्पर्श आहे आणि ते ओघाने येतेच. आपण जगत असलेल्या व आपल्या आजूबाजूला असलेल्या जीवनाचा जगण्याचा स्पर्श आपल्या कवितेला होणे अपरिहार्य ठरते. त्यामुळे त्यांच्या कवितात निसर्ग प्रतिमांसोबत महानगरीय जाणीवेच्या प्रतिमांचा वावर अटळपणे दिसून येतो. ऑक्सिजन सारख्या एखाद्या कवितेत ते ज्या बँकिंग क्षेत्रात काम करत होते त्या कामासंबंधी त्यांना आलेल्या अनुभूतीचा विस्तार ते करतात. ते या कवितेत म्हणतात, प्रमोशन्सच्या एक एक दणकट पायऱ्या चढताना धाप लागते आणि खोल जात आहेत डोळे, विस्तारत आहेत डोळ्याखालची काळीभोर वर्तुळ, मीटिंग्स, डिस्कशन्स, सिगारेट्स, ड्रिंक्स कधीतरी औचितपणे तरंगत येतात हळूच केबिनमध्ये कुमारजी, किशोरीचे अमृतमय निवांत सूर. पण मी तेव्हा नक्की काय करीत असतो. या कविता संग्रहात 3 दीर्घ म्हणता येतील अशा कविता आहेत. पुस्तकं बोलतात तेव्हा, मौन रंग आणि करप्ट फाईल्सची निरीक्षणे. पैकी पहिल्या दीर्घ कवितेत आपण ऐकले आहेच. अधिक बोलायचे झाल्यास त्या कवितेत पुस्तकांविषयी असलेल्या कवीच्या आंतरिक जाणीवेचा स्वर आहे. ते लिहितात, पुस्तकं सीमारेषा ओलांडतात, भूगोलाच्या इतिहासाच्या भला माणूस घडवण्यासाठी रात्रंदिवस आटापिटा करतात, शेवटी थकून झोपी जातात. मौन रंग ही अजिंठ्यावर लिहिलेली एक सुंदर कविता आहे. त्या कवितेला अजिंठ्याचा त्यांनी रेखाटलेल्या रेखाटनांची संगत लाभली आहे. त्यामुळे कविता अधिकच परिणामकारक झाली आहे. त्या कवितेत त्यांनी त्यांचे चित्रकार व कवी म्हणून असलेले अंतःकरण शब्दात आणि रेखाटनात पोचून ठेवले आहे. बुद्ध, त्याची करुणा आणि आज विश्वाला हवी असलेली शांतता या कवितेत प्रकर्षाने प्रकट झाली आहे. ते लिहितात, त्या स्थितप्रज्ञ मूर्तीपाशी एक पंक्ती येवतीय व्रतस्थपणे, उजळवून टाकेल आता ती लेण्यांचे अवकाश व निबिड शांतता आणि कवेत घेईल अगदी सहजपणे युगायुगांमध्ये सातलेला काळोखाचा भार. करप्ट फाईल्सची निरीक्षणे ही कविता मुंबईच्या जीवनाचा कवीला झालेल्या साक्षात्कारी मूर्त अमूर्त रूपांचा आविष्कार होय. महानगरीय जाणीव असलेल्या या कवितेत कवीची वैश्विकतेची ओढ सुस्पष्ट निदर्शनास येते. ही कविता मुंबईबद्दल लिहिल्या गेलेल्या अनेक कवितात महत्वपूर्ण ठरावी. ते लिहितात, दिवसभरांच्या ब्रेकिंग न्यूजच्या वनव्यात होरपळलेलं माझं शहर तिन्ही सांजेला अगदी थकून जातं. सावल्यांच्या वळचणीला शोधू लागतं एक निवारा. निस्तेज निर्मनुष्य रस्ते, पांढऱ्या फडूक पडलेल्या इमारती, विधवेसारख्या एकाकी निराधार. या संग्रहात मला एक कविता खूप आवडली आहे. तशा अनेक अप्रतिम कविता संग्रहात आहेतच. मात्र सायरन ही एका लहान मुलीच्या वाढदिवसाच्या दिवशी ती कशी तिचे बालपण हरवून बसते आणि शांत शहाण्या मुलीसारखी होऊन जाते याची अनुभूती त्यांनी ज्या आत्मनिष्ठेने अधोरेखित केली आहे ते खरे तर साऱ्या कवितांसारखी ही देखील समूहातील भावभावनांचे प्रातिनिधिक दृश्य रूप आहे. कवी म्हणतो, रासायनिक चेहऱ्याचा उग्र राक्षस हळूहळू कवेत घेतो तिला, गोंजारू लागतो तिच्या परिकथेलाही. गुलाबी देखण्या नाजूक केकच्या धमन्यांमध्ये गुसदार टोकदार काचांचे तुकडे, एकच कल्लोळ पांगापांग नात्या गोत्यांची शरीरांची श्वासांची. आपल्याला भेदरवून सोडणारी ही कविता आहे. अशा अनेक कविता आपल्याला वर्तमानाच्या भेसूर रूपाचे प्रत्यय आणून देतात. आता अटळ आहे या संग्रहातील एकूण एक कविता वर्तमानातल्या माणसांच्या जगण्यातील विसंगती, तुटलेपणा आणि माणसांच्या वाट्याला आलेला एकाकीपणा अधोरेखित तर करतातच, सोबत माणसाच्या वाट्याला आलेली असहाय्य
परात्म जाणीवही या कवितातून प्रकर्षाने स्पष्ट होते. माझा टाहू विरून जातो चिमण्यांच्या सुरात, चिमण्या पुन्हा नदर चुकवतात, काहीतरी ठरवतात, अस्पष्ट पुटपुटतात. मी बोलतो चिमण्यांशी, माहिती करून घेतो त्यांच्या विश्वाची. रूपक आणि प्रतिमांचा सोस नसणारी ही कविता सरळ आणि सहज प्रवाहात राहते, अनुभूतीचा विस्तार करत राहते. या संग्रहात समयीच्या शुभ्र कळ्या नावाची एक सुंदर कविता आहे. मराठीतले मोठे प्रतिभावंत म्हणावेत असे आरती प्रभू यांच्याबद्दल ती कविता आहे. एका कवीची तशाच दुसऱ्या समानधर्मी कवी विषयीची ही एक आंतरिक आस्था आहे. आरती प्रभूंबद्दल ते लिहितात, तुझ्यात लपलेला होता एक अस्वस्थ ज्वालामुखी, विलक्षण प्रतिभेचा, चित्र विचित्र अनुभूतीचा, प्रतिमांचा. तुझ्या जाड भिंगांच्या डोळ्यामध्ये पाहताना प्रकर्षाने जाणवायचं तुझ्या गात्रात भिनले होते एक प्रकारचे झपाटलेपण. हे सगळं अस्वस्थपण उतरायचं अलगद कागदावर, तेव्हाच मिळायची तुला परमशांती. आरती प्रभू हे मराठीतले नामवंत कवी असल्याचे साऱ्यांना ज्ञात आहेत. त्यांच्या एकूणच काव्याबद्दल खरे यांनी थोड्या शब्दात नेमके भाष्य केले आहे. त्या अनुषंगाने आरती प्रभू यांचे सारेच कविता संग्रह वाचकांनी वाचावेत अशी आपसूक उर्मी निर्माण होते. कवीची सर्जन शक्ती, कवीचे सामाजिक भान, भाषेबद्दल त्याला असलेले ज्ञान, इतर भाषांचा कवीचा अभ्यास या वा इतर अनेक गोष्टींनी कवीचा एक परिघ निर्माण झालेला असतो. प्रत्येक कवीनुरूप परिघाची कक्षा वेगवेगळी असते. या परिघाला एक नीतिबंध नियमन करीत असतो. काल सापेक्ष तो भिन्न असतो. हा नीतिबंध काल सापेक्ष जसा असतो तसा व्यक्ती सापेक्ष असतो. परंतु सर्व माणसात देश, काल, धर्म, भाषा, वंश आदीवरून जरी भिन्नता असली तरी हा नीतिबंध सर्व माणसात सामान्यतः सारखाच आढळून येतो. पण हा नीतिबंध जुगारून कवीने कविता लिहिली तर ती विघातक ठरू शकेल. यासाठी कवितेच्या हेतूबद्दल प्रश्न निर्माण होतात. परंतु कवितेचा मूळ हेतू आनंद देणे हा आहे. आनंद म्हणजे मौज, करमणूक वा क्षणिक सुख असा नसून आनंद म्हणजे निर्वैर, शांत, सुस्थिर सौंदर्य, प्रेम आणि सौख्य या भावांचा एकीकृत चैतन्यदायी सत्याविष्कार होय. असा आनंद कविता देते. आता अटळ आहे या संग्रहातून याचा प्रत्यय आपणास येतो. मराठी कवितेत एका चांगल्या कविता संग्रहाचे योगदान दिल्याबद्दल मी रामदास खरे या कविमित्राचे अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. तसेच वाचकपीठ समूहाने मला त्यांच्या या महान उपक्रमात सहभागी होण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे ऋण व्यक्त करतो आणि त्यांच्या कार्याला पुन्हा एक वार शुभेच्छा देतो आणि माझं संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सुधार सर. काव्यसंग्रहाबद्दल आपले विचार खूपच अभ्यासपूर्ण अशा माहितीतनं पुढे आले आणि काव्यसंग्रहातील वेगवेगळ्या बाबींवर सरांनी अगदी नेमकेपणाने चर्चा केली. कवीबद्दलची वेगवेगळ्या दृष्टिकोनातनं जी काही कवितेतनं ती उलगडायची होती ती त्यांनी आपल्यासमोर उलगडून दाखवली. खूप खूप धन्यवाद. त्यानंतर आपले पुढचे प्रमुख अतिथी आहेत प्राध्यापिका, कवयित्री, लेखक, अनुवादक सुजाता राऊत मॅडम. मी आमंत्रित करतो प्राध्यापिका सुजाता राऊत यांना. नमस्कार. वाचकपीठचे आयोजक भास्कर निर्मल सर आणि इतर सर्व संयोजक, कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रतिभा सराफ मॅडम, प्रमुख वक्ते पांडुरंग सुतार सर आणि ज्यांच्या पुस्तकांवर आज चर्चा करतोय ते रामदास खरे सर आणि इतर सर्व मान्यवर, आपल्याला नमस्कार. कवी आणि चित्रकार रामदास खरे सर हे आमच्या ठाणेकरांचा एक अभिमानाचा विषय आहे. म्हणजे ते कलेमध्ये, निर्मितीमध्ये आणि निर्मितीच्या आस्वादामध्ये पूर्णपणे रममाण झालेलं असं एक व्यक्तिमत्व आहे. खरे सरांचे आधीचे 3 कविता संग्रह आल्यावरती मध्ये काही काळ गेला. त्यांचे इतर लेखन हे जोमदारपणे चालू होतं आणि कविता थोडी मागे पडली असं वाटतानाच हा संग्रह आलेला आहे त्यांचा. आणि मी स्वतः हा संग्रह म्हणजे आकाराला येण्यापासून त्याची साक्षीदार आहे. याचा मला खरंच खूप आनंद होतोय. आज वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांनी या कविता संग्रहावर मत प्रदर्शित केलेलं आहे. त्याच्यावर अनेकांनी समीक्षा लिहिलेली आहे आणि मुख्य म्हणजे वाचकांनी आपल्या पसंतीची मोहर या कविता संग्रहावर ठेवलेली आहे.
आणि आताच्या कार्यक्रमात आधी प्रतिभा सराफ मॅडम, भास्कर निर्मल सर आणि पांडुरंग सुतार सर या वक्त्यांनी इतकं प्रभावी विवेचन केलं आहे आणि जवळजवळ प्रत्येक कवितेला इथे स्पर्श केला आहे. त्यामुळे मी आता कुठली पुनरावृत्ती करत नाही आणि वेळेचं भान ठेवून अगदी थोडक्यामध्ये काही मुद्द्यांना स्पर्श करावा असं ठरवलं आहे. एकतर मी कवितेची सामान्य वाचक या भूमिकेतून बोलताना मला काही थोडे 2-3 मुद्दे समोर ठेवावेसे वाटतात या कवितेविषयी, की समकालीन कवितेचे आणि जागतिकीकरणाचे आणि बदलत्या काळाचे संदर्भ कविता संग्रहात कसे आले आहेत ते आपल्याला पाहावं लागेल. तसंच समाजभान आणि कविता असा जर का आपण अनुबंध पाहिला तरीही आता अटळ आहे हा अतिशय महत्वाचा कविता संग्रह आहे, त्याच्याकडे आपल्याला पाहता येईल. या कवितेमधली एक भाषिक वैशिष्ट्य आहे, त्यातली एक सौंदर्य रचना आहे, त्याची एक म्हणजे एक मूल्य विशेष आहेत, एक वाङ्मयीन वैशिष्ट्य आहेत, या संदर्भातही बरंच काही बोलता येईल. आणि या संग्रहाचं वेगळेपण आणि मुख्य म्हणजे ते एक रसिकांशी एक नातं, वाचकाशी एक नातं निर्माण होतं हा संग्रह वाचताना. म्हणजे संग्रह वाचताना, कविता वाचताना लोक म्हणजे वाचकाला वाटतं की आपण हे कुठेतरी अनुभवलेलं आहे आणि आपल्या अनुभवांचा या कविता संग्रहामध्ये आपल्याला दिसतं. खरेंच्या कवितेविषयी बोलताना मला वसंत आबाजी डहाके यांच्या एका कवितेचा संदर्भ म्हणजे समोर ठेवावा असा वाटतो. ते म्हणतात, कवितेचा जन्म हा दुःखाच्या अनुभवातून होतो आणि मग कवितेचं कवीशी असलेलं नातं हे दृढ आणि गहिर होतं. एखाद्या माणसाच्या छातीत जखम झालेली असावी, त्या दुःखातून सारख्या वेदनेच्या कळा निघाव्यात, त्या दुःखाच्या व्यथेच्या गुंगीत डोळे मिटावेत, दबलेल्या ओठातून बाहेर पडावे जे व्यक्तच करता येत नाही, जे व्यक्तच करता येत नाही असे दुःख एखाद्या शब्दातून साकार होऊ पाहते. तशा या कविता असं मला वाटतं. ज्यावेळी आता अटळ आहे या कविता संग्रहाच्या मधल्या कवितांविषयी आपण बोलतो तेव्हा अशाच अगदी कविता आहेत असं उन्मेखून सांगावंसं वाटतं. मुळात संग्रहाचं शीर्षकच आहे की आता अटळ आहे, म्हणजे जणू काही एखादी धोक्याची घंटा आहे, सूचना इथे दिली आहे आणि एक भयाकुल अवस्था आहे, भय आहे, व्याकुळता आहे, एक प्रकारची अनिश्चितता आहे, याचं सूचनच मुळात या शीर्षकातून समोर येतं. आता सध्याचा कालखंड कसा आहे की तो एक परात्म भाव दाखवतोय किंवा तुटलेपणा आहे, मनाचं साचलेपणा आहे, एक अगतिकता आहे आणि अर्थातच जागतिकीकरण सुरू झाल्यानंतर हे संपूर्ण या जाणीवा अनेक कवींनी व्यक्त केलेल्या आहेत. आणि आजचा अगदी सद्यस्थितीचा काळ आपण पाहिला तर तो कोरोनाचा काळ आहे, कोरोना नंतरचा, कोरोना चालू असलेलाचा काळ आहे आणि एक जागतिक अरिष्ट आपण आता म्हणजे भोगलेला आहे, त्याला सामोरं गेलोय. आपलं आयुष्य बदलत चाललंय, त्यात अर्थशून्यता आलीये, अतिशय जखडलेपणाचा अनुभव आपण घेतोय आणि काय होतंय की हे डिजिटल बदल अतिशय वेगाने होत आहेत, मनाचे संस्कार काही प्रमाणात बदलत आहेत, पण आतला पीळ ते आतले जे पेच आहेत ते कायम आहेत. असा हा काळ आहे आणि हेच सगळे संदर्भ व्यक्त करणारी अशी खरेंची कविता आहे. एक कविता, मी आता फार जास्त कविता घेत नाही कारण बऱ्याच कविता आधी म्हणजे झालेल्या आहेत, तर एक छोटीशी कविता, काही वाक्य की अनंत काळ एकाकीपणाचा अजगराची प्रतिमाना खरेंनी फार सुंदर वापरली संपूर्ण संग्रहामध्ये. एकाकीपणाचा अजगर विळखा घालू पाहतोय माझ्या अस्तित्वाला पारोशा कपड्यांसकट. मी निकराने लढतोय अनाम शांततेशी, निस्तब्ध वस्तूंशी मूकपणे अनंत काळ. म्हणजे महानगरीय संवेदना आपल्याला नवीन नाहीत, महानगरीय संवेदना अनेक कवींनी समोर ठेवलेल्या आहेत की सौंदर्यवादी कविता, निसर्ग कविता, भाव कविता, ग्रामीण कविता, तशी महानगरीय कवितेचा एक जोरकस प्रवाह मराठी कवितेत आहे. पण महानगराची नस अचूक पकडणारी महानगरीय भाषा आणि त्यातल्या तत्वज्ञानासह एक वेगवेगळ्या पातळ्यांवर, बाह्य आणि आंतरिक पातळीवर व्यक्त झालेली कविता आपण अजून पाहिली आहे आणि तशीच कविता ही खरेंची कविता आहे. त्यांच्या कवितेत
महानगरीय संवेदनाचे सूचन आहे, पण ती फक्त महानगरीय कविता नाही, ती एक जगण्याच्या समग्रतेला भिडणारी अशी कविता आहे. म्हणजे काय आहे की समाजात एक तीव्र असा पडझडीचा काळ आहे, आपल्या मनात ही पडझड होते, एक भावनिक दुरावलेपण आहे, भावनिक आहे, नात्यांमधला दूरस्थपणा आहे, आणि हे सगळं नेमकेपणाने सांगितलेलं आहे खरेंच्या कवितेमध्ये हे आपल्याला दिसतं. उदाहरणार्थ ओळख ही कविता आहे. म्हणजे आता अनेक कवितांचे संदर्भ आधी त्याचं वाचन झालंय म्हणून त्या कवितांचं मी थोडं बाजूला ठेवते. आता ओळख ही कविता आहे. माझ्या शहराची ओळख काय? कार्बन सल्फरने काळवणलेलं आकाश, रस्त्याकडेची फांद्या छाटलेली खुरटी झाडं, सिग्नल पाशी हॉर्नची जीवघेणी चढाओढ, जुनाट खिडकीतून दिसणारी किरण्यांच्या धुरांडीची विझलेली केविलवाणी तोंड, हीच माझ्या शहराची ओळख. असं विचारणारा हा जो कवी आहे तो मनातनं किती अस्वस्थ, यामध्ये एक म्हणजे मी आहे, एक अस्वस्थ असा मी आहे, आणि तो स्वतःलाच प्रश्न विचारतो. महानगरातले प्रश्न त्याच्या मनात आहेत, आणि त्याला असं वाटतंय की एके दिवशी सगळं शहर गडप होईल काळ्याकुट्ट थंडगार पोकळीत. अजगर नावाची अतिशय म्हणजे अनेकांना आवडलेली ती कविता आहे. ढोल ताशे नाटक नावाची कविता आहे. अशा अनेक कविता आहेत ज्यातून हे मनाचं संवेदन प्रकर्षाने म्हणजे समोर येते. आता करप्ट फाईल्सची निरीक्षणे सगळ्यांनी त्याचा उल्लेख केला, मलाही बोलायचंच आहे त्याविषयी. तर यामध्ये असं एक एक समान धागा आहे या सगळ्या कवितांमध्ये, पण मूळ संदर्भावर एकच एक दीर्घ कविता न लिहिता कवीने एक जणू काही थीम कविता आहे अशा पद्धतीने ती समोर आणलेली आहे. आता याच्यातली अतिशय भिडलेली कविता आहे, प्रतिभा मॅडमने त्याचा उल्लेख केला की आजोबा शून्य नजरेने बघतायत. म्हणजे मी संपूर्ण वाचत नाही, फक्त एक आपण बघूया त्यातल्या काही ओळी. आजीची धीमी पावलं, थिजलेले देव घरभर बघतायत, बातम्यांचा वणवा निरखतायत, आणि छोटी पिंकी भेदरलेली कोपऱ्यातील स्टडी टेबलवर ठेवलेल्या प्लास्टिकच्या गरगरीत पृथ्वीला ती सॅनिटायझर फासते आहे झपाटल्यासारखी. ही आजच्या काळाची, आजच्या समकालीनतेवर भाष्य करणारी अतिशय मर्मभेदक अशी कविता आहे. आणि हे समाजाचं चित्र, समाज भान दाखवणारं चित्र या कवितेत आहे. आणि यामध्ये पुन्हा असं म्हणतात की ते आजोबांची शून्य नजर खिडकी बाहेर. म्हणजे ना या संग्रहातनं असे खूप उल्लेख येतात की मी सुन्न झालेलो आहे, माझी नजर शून्य आहे, किंवा आपल्या संवेदना जणू काही गोठून गेलेल्या आहेत, असे अनेक संदर्भ इथे येतात. म्हणजे कुठेतरी एक नैराश्याचा थोर आपल्या मनावर येतोय का असं वाटत असताना, कारण एक कुठेतरी सांगते व्याकुळता आहे या कवितांमध्ये, एक अनिश्चिततेचे संदर्भ खूप आहेत. पण असं वाटताना संग्रहातला अतिशय सुंदर असा विभाग आपल्या समोर येतोय तो म्हणजे मौन रंग. मौनाचे रंग, कवितेतून दिसणारे चित्र किंवा चित्रातली कविता. आणि आपण मगाची भाषिक वैशिष्ट्य एक जो त्याचा उल्लेख करावासा वाटतो कवितेविषयी, की झालंय काय ना की नवीन कवी ज्यावेळी म्हणतात की आम्ही नवीन काळाविषयी बोलतो, महानगरीय संवेदनेविषयी बोलतो, जागतिकीकरणाविषयी बोलतो, तेव्हा ना त्यांची भाषा ही कवितेची भाषा फार बदलत चालली. आणि त्याच्यातून कुठेतरी कवितेचा आत्मा आहे, कवितेचा घाट आहे, त्याची आशय संरचना याला कुठेतरी याच्यापासून दूर चाललेले आहेत हे कवी. पण इथे खऱ्यांच्या कवितेमध्ये मात्र ना या भाषेचं सौंदर्य, त्या भाषेचा घाट आणि त्याचं आशय, त्या सौंदर्य, त्या भाषेचं सौंदर्य कुठेही आशयावर कुरघोडी करत नाही आणि आशय अतिशय प्रवाहीपणे आपल्या समोर येतो. आता एक माझी अतिशय आवडती कविता मला अगदी थोडक्यात सांगते. या आडवाटेवरील अरण्य गर्भात, या आडवाटेवरील अरण्य गर्भात कोणी प्रसवली एकांताची तेजोमय लेणी. चांदण्यांचा चांदीचा वर्ख निथळतोय हळुवारपणे इथल्या झाडांवर, पत्थरांवर, शिल्पपटांवर. आणि या अशा काही कविता आहेत की ज्या थेट आपल्याला पाषाण शिल्पांच्या सौंदर्याकडे नेतात. म्हणजे या दृश्यात्मकतेच्या पातळीवर पोहोचून पुन्हा त्याही पलीकडे पोहोचतात. याचं कारण आपल्याला माहिती आहे की खरे सर हे अतिशय प्रतिभावंत चित्रकार आहेत. अरिस्टॉटल म्हणतो की कलेमध्ये एक अनुकृती अपेक्षित असते. म्हणजे सर्व कलांमध्ये एक समान तत्व असतं जे अनुकरणाचं तत्व असतं. त्यात साधन, लक्ष्य, अनुकरणाचा प्रकार म्हणजे मीडियम, ऑब्जेक्ट आणि मॅनर
हे सगळं काही अंतर्भूत होतं. आता खऱ्यांच्या मौन रंगामध्ये जे रेषाचित्र जे तयार झाले ते आपण शब्दातून अनुभवणारं हे चित्र आहे. शब्द इतके प्रभावी होतात की त्याला चित्राची एक मिती प्राप्त होते आणि एक अनुभूतीचं अनोखं असं रंगलेपन आपल्या समोर येतं आणि आपल्याला वाटतं की खरोखर एक चांदण पाझरणारी रात्र आहे आणि आपण समोर एका लेण्यापुढे उभे आहोत आणि तो एक सौंदर्य शिल्पाचा आपण अनुभव घेतो आहोत. म्हणजे सामाजिक कविता, सामाजिक भाष्य करणारी कविता, समाजभान दाखवणारी कविता असं असतानाच अतिशय सौंदर्याची उत्कट अनुभूती देणारी कविता सुद्धा या संग्रहामध्ये आपल्याला मिळते. याचं कारण हे खरे हे अतिशय अस्सल चित्रकार आहेत असा अनेकदा सगळ्यांनी उल्लेख केला आहे त्याचा. आणि मुळात वसंत आबाजी ढाके म्हणतात की तशी कविता कशी दुःखातून येते, ही एक समूह मनाला झालेली जखम आहे, त्यातली वेदना मांडावी तशी कवीने ही वेदना मांडलेली आहे. ही कविता आत्मपर वाटते पण ती समूह मनावर सुद्धा भाष्य करते, त्याच्या अंतरंगावर बोट ठेवते आणि मौनरंग चित्रित करताना ती तितकीच उत्कट होते. आणि मला यातली अतिशय आवडलेली एक कविता आहे समईच्या शुभ्र कळ्या, जी आरती प्रभूंना दिलेली मानवंदना आहे. म्हणजे एका प्रतिभावंत कवीला दुसऱ्या कवी चित्रकाराने दिलेली मानवंदना आहे. आता इथे अनेक कविता वाचल्या गेल्या, त्यांचे उल्लेख झाले, त्यांच्या शीर्षक वाचली गेली, त्यामुळे वेळेचं भान ठेवून मी ते आता बोलत नाहीये. फक्त यातल्या 2-3 ओळी मला बोलाव्याशा वाटतात. समईच्या शुभ्र कळ्या, शेवटचा दिवस, नाव आहे चाललेली, कालही अन आजही, मग ही हुरहुर कशाला, दिवे लागण झाली म्हणून, चानीची अवखळ हाक आणि कोंडुराचा धीरगंभीर नाद कानावर आदळतोय सारखा. कारण खरेंची प्रतिभा इतकी एकरूप झालेली आहे या सगळ्यांशी आणि अतिशय समर्पक असं शब्दचित्र हे समोर ठेवलेलं आहे त्यांनी. आणि वाचक पीठानं आज म्हणजे या कविता संग्रहामधल्या अनेक कविता अशा मनात रेंगाळत राहतात. अतिशय कधी सुन्न करणारा अनुभव येतो, त्याच वेळी एक सौंदर्यानुभूतीकडे नेणारी ही कविता आहे. याच्या मुखपृष्ठा सकट आणि आतली जी रेखाचित्र आहे ती खरे सरांनीच केलेली आहेत. ह्या संपूर्ण अनुभवण्यासारखा असा हा कविता संग्रह आहे. आज वाचक पीठाचा हा कार्यक्रम अतिशय स्तुत्य आहे उपक्रम. मला तुम्ही माझ्या आवडत्या कविता संग्रहाविषयी बोलण्याची इथे संधी मिळाली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानते, मनापासून आभार मानते. धन्यवाद. सुजाता धन्यवाद. धन्यवाद. खूप खूप छान केलं परीक्षण. बंधन ठेवून थोडं काही कविता. हो धन्यवाद राऊत मॅडम. अतिशय अभ्यासपूर्ण छान पद्धतीने मॅडमने हा विषय मांडला. असं होतं अतिशय उत्तम विवेचन सुजाता आणि पांडुरंग जी. सुतार सर तुमचं पण खूप छान नमस्कार निवेदन होतं. थँक्यू. खूप कमी वेळा असं होतं की कवी स्वतः कविता संग्रहाबद्दल ज्या पद्धतीने सांगतो तशीच अशी एखादी व्यक्ती की जी त्या कविता संग्रहाच्या बांधणीमध्येही सहभागी आहे ती व्यक्तीही या कार्यक्रमात असते. आणि आज मला वाटतं तो अपूर्व असा योग आला. खरं या कविता संग्रहातील सगळ्या कविता म्हणजे हिरे आहेत आणि मला या हिऱ्यांना पैलू पाडलेले आहेत. त्यामुळे सामान्य रसिकांनाही या कविता मुळातून समजण्यासाठी खूपच मदत झाली. सगळ्या मान्यवरांचे खूप खूप आभार. यानंतर मी आमंत्रित करतो आदरणीय मारुती सावंत यांना आभार प्रदर्शनासाठी. धन्यवाद सर. सर्वांना नमस्कार. वाचक पीठने आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये आज आपण कवी रामदासजी खरे यांच्या हा अटळ आहे या कविता संग्रहावर चर्चा केली. सरांनी आपला संग्रह वाचकपीठच्या चर्चेसाठी ठेवला, त्यावर आपले मनोगत व्यक्त केले आणि 2 अप्रतिम अशा कविताही ऐकवल्या. त्याबद्दल त्यांचे प्रथमतः मनपूर्वक आभार मानतो. या कार्यक्रमासाठी अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या सदस्य असलेल्या माननीय प्रतिभा प्रवीण या आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभल्या. त्यांनी आपला अनमोल वेळ या कार्यक्रमासाठी तर दिलाच, पण त्यांचे प्रतिभावान विचार प्रवीणपणे मांडून छान सराफगिरी केली, त्याबद्दल त्यांचे हृदयपूर्वक आभार मानतो. कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले
आदरणीय पांडुरंग सुतार, सुजाताताई राऊत आणि वाचकपीठचे सदस्य तथा आजचे वक्ते शर्मिलाताई गोसावी आणि ग्रुपमधील 2 सूर्य म्हणजेच भास्करराव लगड आणि भास्कर दादमळ यांनी आपल्या अनमोल वेळेसह अनमोल विचार मांडले. संग्रहाचे विविधारंग आपल्या प्रतिभेतून उघडून दाखवले. या सर्वांचे मी वाचकपीठ तर्फे मनपूर्वक असे आभार मानतो. माननीय माधव चौधरी, शंकरराव चव्हाण, गोडगळ्याचे आमचे मित्र भानदास महानोर यांनी आपापली कर्तव्ये यथोचित पूर्ण करून कार्यक्रम यशस्वीतेसाठी हातभार लावला, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व सभासद तथा वाचक मित्र मैत्रिणी ज्यांच्यामुळे कार्यक्रमास अधिकची शोभा आली त्या सर्वांचे खूप खूप आभार मानतो. आणि सरतेशेवटी वाचकपीठचे सर्व आपणा सर्वांचे अतिप्रेमळ मित्र साहित्यिक चंद्रकांतजी भोसले यांचे आभार मानतो आणि त्यांच्याच परवानगीने कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. पुन्हा भेटूयात पुढील चर्चेवेळी. तोपर्यंत धन्यवाद.